प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सब लोगों का संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में प्रभु परमेश्वर के नाम में आपका स्वागत करता हूं। परमेश्वर ने हमें सभी संकटों से, सभी दुखों से हमें संभाला और हमें आज की शाम फिर एक बार एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सकें। इसलिए हम परमेश्वर के नाम का धन्यवाद करते हैं। तो आइए आज फिर एक बार हम परमेश्वर की आराधना में शामिल होकर उनकी आराधना करेंगे, उनकी स्तुति करेंगे, उनका नाम ऊँचा करेंगे। तो आज ये गीत जो है, जैसे परमेश्वर ने मत्ती 11:28 में कहा कि हे बोझ से दबे हुए लोगों तुम मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्रांति दूंगा। आज उसी पे आधारित ये गीत हम ये परमेश्वर को समर्पित करेंगे और परमेश्वर का नाम ऊंचा करेंगे। आप जिस स्थान पर है उसी स्थान से आप ये गीत मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं और परमेश्वर का नाम ऊंचा करें। बोझ से दबे हुए लोगों यीशु बुलाता है, विश्रांति देने को। यीशु बुलाता है, बोझ से दबे हुए लोगों यीशु बुलाता है, विश्रांति देने को। यीशु बुलाता है। उसने तेरे लिए अपना प्राण दिया, तेरे पापों के लिए सूली पर कुर्बान हुआ। उसने तेरे लिए अपना प्राण दिया, तेरे पापों के लिए सूली पर कुर्बान हुआ। जो तेरा है वो उसका है, बोझ से दबे हुए लोगों यीशु बुलाता है, विश्रांति देने को। यीशु बुलाता है। सुन ले उसकी आवाज, आजा यीशु पास।
दिल उसका है। सुन ले उसकी आवाज, आजा यीशु पास, मौका आया है, तेरा दिल उसका है, वो तेरा है, तू उसका है। होठ से दबे हुए लोगों, यीशु बुलाता है विश्रांति देने को। यीशु बुलाता है। दुनिया की बातों में तूने क्या पाया है, सब कुछ पाके तूने अपना दिल खोया है। दुनिया की बातों में तूने क्या पाया है, सब कुछ पाके तूने अपना दिल खोया है। इसमें क्या तेरा लाभ, सोच ले तू आज। होठ से दबे हुए लोगों, यीशु बुलाता है विश्रांति देने को। यीशु बुलाता है। होठ से दबे हुए लोगों, यीशु बुलाता है विश्रांति देने को। यीशु इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए हम अपनी प्रार्थना के अगली चरण में बढ़ते हुए देखेंगे और सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। तो मैं संजय जेम्स ब्रदर पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब को विनती करता हूं कि वे आगे आए और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। प्रभु की स्तुति हो। पुन्हा एक भेट फिर एक बार हमारी मुलाकात सोशल मीडियाद्वारे, सोशल मीडिया पर, फेसबुकद्वारे फेसबुक पर दर बुधवारी हर बुधवार के दिन देव आमची भेट करून देतो। परमेश्वर हमसे मिलते हैं। त्या देवाचं नावाला मी धन्यवाद देत आहो। उस परमेश्वर के नाम का हम धन्यवाद करते हैं। संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्री आणि सत्य जीवन मंडळी फेलोशिप और सत्य की जीवित मंडली ये कलिसिया, यामध्ये आपणा सर्वांचं इन सब में मैं आप सबका देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वर के पुत्र प्रभु यीशु मसीह के नाम में आगत स्वागत करत आहो। स्वागत करता हूँ। ज्या आशेने तुम्ही एकत्र आलात, जिस उम्मीद से आप एकजुट हुए हैं, देव आशा मनोमग्न करना देव है। परमेश्वर उम्मीदें तोड़ने वाले परमेश्वर नहीं है। आज तुमची उपस्थिती, आज आपकी मौजूदगी, घराघरात तुमची उपस्थिती, घर घर में आपकी मौजूदगी ये आनंददायी आहे। यह आनंद की योग्य है। देवाच्या कार्याचा विस्तार करणारे आहे। परमेश्वर के कार्य को बढ़ाने वाली है। त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहो। उस परमेश्वर का हम धन्यवाद करते हैं। मागील बुधवारी पिछले बुधवार आम्ही विश्वासासंबंधी पाहत होतो हमने विश्वास के बारे में देखा की देवाजवळ जाण्याचा विश्वास ठेवला पाहिजे। परमेश्वर के पास जाने वाले ने विश्वास रखना जरूरी है। देव आहे परमेश्वर है जो विश्वास देवाकडे जातो
जो विश्वास से परमेश्वर के पास जाता है देव त्याला प्रतिफळ देतो. परमेश्वर उसे प्रतिफल देते हैं. विश्वासासंबंधी पुष्कळशा गोष्टी पाहिल्या. विश्वास के बारे में हमने कई सारी चीजें देखी. देव विश्वासाला जास्त महत्व देतो. परमेश्वर विश्वास को अहम रखते हैं. ज्या ठिकाणी अविश्वास आहे जहाँ पे अविश्वास है त्या ठिकाणी प्रभूने कधीच कार्य केलं नाही. वहां पर परमेश्वर ने कभी कार्य नहीं किया. बायबल सांगतो बाइबल कहती है याकूब 1:5 प्रमाणे याकूब 1:5 में लिखा, अविश्वासी लोकांना देवाने कधीच काही दिलं नाही. अविश्वसनीय लोगों को परमेश्वर ने कभी कुछ नहीं दिया. ते विश्वासाला फार महत्व आहे. उस विश्वास को बहुत महत्व है. बायबल सांगतो बाइबल कहती है इब्री 11:1 प्रमाणे इब्रानियों 11:8 में 11:1 प्रमाणे 11:1 में लिखा है, अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा, उम्मीदें की हुई चीजों पर भरोसा न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री. और न दिखने वाले चीजों पर विश्वास. विश्वास म्हणजे विश्वास मतलब अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा आहे. उम्मीद रखने वाली चीज पर भरोसा न दिसणाऱ्या गोष्टीविषयी खात्री. और न दिखने वाली चीजों पर निश्चित स्वरूप. ज्या गोष्टी ची आम्ही अपेक्षा करतो, जिस चीज की हम उम्मीद करते हैं, ज्या गोष्टीची आम्ही आशा करतो, जिस बात की हम आशा रखते हैं, त्या गोष्टीविषयी देव आम्हाला आशा देतो, परमेश्वर उसके लिए हमें उम्मीद देते हैं, विश्वास देतो, विश्वास देते हैं, अभिवचन देतो. अभिवचन देते ती हैं. गोष्ट अस्तित्वात नाही आहे, जो चीज अस्तित्व में नहीं है देव ती गोष्टी अस्तित्वात आणण्यासारखं बोलतो. परमेश्वर वो चीज अस्तित्व में लाने जैसा बोलते हैं. देव आम्हाला ती प्राप्त करून देतो. परमेश्वर वो हमें प्राप्त करते त्या हैं. देवाचा धन्यवाद करतो. उस परमेश्वर का हम धन्यवाद करते देव हैं. निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. परमेश्वर निर्माण करने वाले परमेश्वर है. त्याला कोणतीच गोष्ट अवघड नाही आहे. उन्हें कोई भी चीज नामुमकिन नहीं है. प्रभू येशू ख्रिस्त म्हणालाय प्रभु यीशु ने कहा, मार्क 9:30 प्रमाणे मार्क 9:23 में लिखा, देवाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे. परमेश्वर को कोई भी चीज नामुमकिन नहीं है. जो विश्वास ठेवतो जो विश्वास रखता त्याला है सर्व काही शक्य आहे. उसे सभी कुछ मुमकिन है. पाऊल म्हणतो, पौल कहता है फिलिप 4:13 प्रमाणे म्हणतो, फिलिप 4:13 में कहता है, ज्या देवावर मी विश्वास ठेवतो जिस परमेश्वर पर मैं विश्वास रखता तो हूं मला सामर्थ्य देतो. वो मुझे सामर्थ्य देता है. त्याच्याद्वारे मी सर्व काही करू शकतो. उसके द्वारा मैं सब कुछ कर सकता हूँ. देवाला सर्व काही शक्य आहे. परमेश्वर को सभी चीजें मुमकिन है. अशा देवावर आम्ही विश्वास ठेवतो. ऐसे परमेश्वर पर हम विश्वास रखते तो हैं. न बदलणारा देव आहे. वो न बदलने वाले परमेश्वर है. तो त्याला सर्व काही शक्य आहे. उन्हें सभी चीजें मुमकिन है. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. उस परमेश्वर का हम धन्यवाद करते हैं. देव वेळोवेळी आम्ही बायबलमध्ये पाहतो. हम बाइबल में देखते हैं वेळोवेळी देव आपल्या लोकांना, परमेश्वर समय समय अपने लोगों को, सेवकांना, सेवकों को, संदेष्टांना सुसमाचार देने वालों को वेळोवेळी देव त्यांच्याशी बोलत होता. समय समय परमेश्वर उनसे बातचीत करते थे. वेळोवेळी देव त्यांना मार्गदर्शन करत होता. समय समय पे उनको मार्गदर्शन देते थे. वेळोवेळी देव त्यांना हिंमत देत होता, धैर्य देत होता, समय समय पे उन्हें हिम्मत और धीरज देते थे. त्यांचं सांत्वन करत होता. उनका निवारण करते थे. बायबलमध्ये आम्ही पाहतो. बाइबल में हम देखते हैं. अनुवाद 31:6 मध्ये पाहतो. अनुवाद 31:6 में हम देखते मोशे हैं. संगती देव बोलला, मूसा से परमेश्वर ने बातचीत की, मंडळी संगती देव बोलला. उसकी कलीसिया से बातचीत की. देवाने त्यांना हिंमत दिली, धैर्य दिलं. परमेश्वर ने उन्हें हिम्मत और धीरज दिया. मोशे संगती देव बोलला, मूसा से परमेश्वर ने बातचीत की, हिम्मत धर, धैर्य धर, हिम्मत रखो, धीरज रखो, कशाला घाबरू नको, किसी भी बात से मत डरना, कशाला भिवू नको. किसी भी बात की चिंता न करना. तुझ्याबरोबर चालणारा देव तुझ्याबरोबर आहे. तुम्हारे साथ चलने वाले परमेश्वर तुम्हारे साथ है. तो तुला कधी सोडणार नाही. वो तुम्हें कभी छोड़ेंगे तो नहीं. तुला कधी टाकणार नाही. वो तुम्हें कभी नहीं तो डालेंगे. तुझ्याबरोबर सदैव असेल. वो तुम्हारे साथ हमेशा रहेंगे. म्हणून तू घाबरू नको. इसलिए तुम डरना मत. बायबल सांगतो, बाइबल कहती है अब्राहमला देवाने घरदार आपलं गणगोत्र सोडायला लागलं. इब्राहिम को परमेश्वर ने अपना घर बार छोड़ने के लिए कहा. उत्पत्ती 12 मध्ये आम्ही पाहतो. उत्पत्ति 12 में हम देखते हैं देवाने त्याला सांगितलं, परमेश्वर ने उससे कहा, आपलं सर्व काही सोडून माझ्या मागे ये. अपना सब कुछ छोड़कर मेरे पीछे आओ. अब्राहम समोर हे आव्हान होतं. अब इब्राहिम के सामने एक ये बड़ा सा सवाल था. ही भयदायक परिस्थिती होती. एक डरने वाली परिस्थिति थी. पण देवाने त्याला हिंमत दिली. लेकिन परमेश्वर ने उसे हिम्मत दी. वेळोवेळी देव त्याला हिंमत देत होता. समय समय परमेश्वर उसे हिम्मत से भर देते थे. उत्पत्ती 15 मध्ये आम्ही पाहतो. उत्पत्ति 15 में हम देखते हैं अब्राहमला देव बोलतो, इब्राहिम को परमेश्वर ने कहा, भिवू नको, डरना मत, घाबरू नको, किसी भी बात से मत डरना. मी तुझी ढाल आहे. मैं तुम्हारी ढाल हूँ. मी तुझं परम पारितोषिक आहे. मैं तुम्हारा परम पारितोषिक हूँ. मी तुझ्याबरोबर सदैव राहीन. मैं तुम्हारे साथ हमेशा रहूंगा. त्यामुळे कशाला घाबरू नको. इसलिए किसी भी बात से मत डरना. वेळोवेळी देव आपल्या लोकांना धैर्य देत होता. समय समय परमेश्वर अपने लोगों को धीरज से भरते बायबलमध्ये थे. आम्ही पाहतो. बाइबल में हम देखते हैं. यशया 43 मध्ये आम्ही पाहतो. यशायाह 43 में हम देखते हैं. यशया संगती देव बोलतो, यशायाह से परमेश्वर ने बातचीत तू की, माझा सेवक आहे. तुम मेरे सेवक हो. मी तुला आधार आहे. मैं तुम्हारा आधार हूँ. मी तुझ्याबरोबर सदैव राहीन. मैं तुम्हारे साथ हमेशा तू रहूंगा. माझा आहे. तुम मेरे हो. तू जाईल तिकडे तुझ्याबरोबर सदैव राहील. तुम जहाँ जाओगे मैं तुम्हारे साथ रहूंगा. तू भिवू नको, घाबरू नको. तुम डरना मत, किसी बात की चिंता मत करना. वेळोवेळी देव आपल्या लोकांना सांत्वन देत होता. समय समय पर परमेश्वर अपने लोगों का निवारण करते थे. बायबलमध्ये आम्ही पाहतो. बाइबल में हम देखते हैं. यहोशू 1:9 मध्ये पाहतो. यहोशू 1:9 में हम देखते हैं.
परमेश्वर यहोशाला बोलतो, परमेश्वर ने यहोशू से कहा, हिम्मत धर, हिम्मत रखो, खंबीर हो, गंभीर हो, तुझ्या बरोबर चालणारा तुझा देव आहे. तुम्हारे साथ चलने वाले परमेश्वर है. तू जाईल तिकडे तो तुझ्या बरोबर राहील. तुम जहाँ जाओगे वहाँ तुम्हारे साथ परमेश्वर रहेंगे. जाईल तिकडे तुला तो यश देईन, तुम जहाँ जाओगे वहाँ तुम यश प्राप्त तुला करोगे, विजय देईन, तुम विजय प्राप्त तुझं करोगे, कल्याण करन. तुम्हारा उद्धार होगा. देव आपल्या लोकांना सांत्वन देत होता. परमेश्वर अपने लोगों का निवारण करते थे. देवाने नवीन करार मध्ये परमेश्वर ने नए नियम में प्रवेश की स्थाने प्रभु यीशु मसीह आपल्या ने शिष्यांना धैर्य दिले, हिम्मत दिली. अपने शिष्य को धीरज और हिम्मत से भर मला दिया. भिवू नका, घाबरू नका. उन्होंने कहा कि डरना मत, किसी बात की चिंता मत करना. युगाच्या समाप्तीवर मी तुमच्यावर राहील, युग के अंत तक मैं तुम्हारे साथ मी रहूंगा. तुमच्यावर सदैव राहील. मैं तुम्हारे साथ हमेशा मी रहूंगा. तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मैं तुम्हें अनाथ नहीं छोड़ूंगा. मी तुम्हाला टाकणार नाही, मैं तुम्हें यूं ही नहीं छोड़ मी दूंगा. तुमच्यावर सदैव राहीन. मैं तुम्हारे साथ हमेशा रहूंगा. मी तुमच्या बरोबर तुम्हाला सदैव मदत करेल. मैं हमेशा तुम्हारी मदद करूंगा. हे देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर हम सब पर प्रेम करते देवाला हैं. तुमच्याबद्दल माझ्याबद्दल काळजी आहे. परमेश्वर को हमारे बारे में चिंता है. तुमच्या माझ्यासंबंधी देवाकडे योजना संकल्प आहे. हमारे बारे में परमेश्वर के पास योजना संकल्प ते है. नेहमी उत्तम आहे. वो हमेशा अच्छे ही होते बायबल हैं. मध्ये आम्ही पाहतो, बाइबल में हम देखते यिर्मया हैं. 29:11 मध्ये पाहतो, यिर्मया 29:11 में हम देखते देव हैं. तुम्हा आम्हाला बोलतो, परमेश्वर हमसे कहते हैं, माझ्या मनात तुमच्या संबंधी योजना संकल्प उत्तम आहे. मेरे मन में तुम्हारे लिए जो योजना है, संकल्प है, वो बहुत अच्छे हैं. माझ्या मनात तुमच्याबद्दल भविष्य उत्तम आहे. मेरे मन में तुम्हारे लिए जो भविष्य है वो बहुत अच्छा तुम्ही है. भिवू नका. डरना मत. तुम्ही माझ्यावर विश्वास तुम ठेवा, मुझ पर विश्वास माझ्या रखो. शब्दावर विश्वास ठेवा. मेरे इस शब्द पर विश्वास रखो. देव आम्हाला विश्वास देतो. परमेश्वर हमें विश्वास देते हैं. देव आम्हाला हिंमत देतो, धैर्य देतो. परमेश्वर हमें हिम्मत और धीरज देते हैं. आमच्यामध्ये भीती असते, हमें डर होता है, आमच्यामध्ये संशय असतो, हमें सवाल होते हैं. आमचं भय विश्वासाची जागा घेते. हमारा डर व अविश्वास की जगह लेता आम्ही है. जीवनामध्ये चालत असताना हम हमारे जीवन में चलते हुए अनेक संकट येतात, अनेक संकट आते हैं, अनेक अडचणी येतात, अनेक मुश्किलें आती अनेक हैं, भयदायक गोष्टी येतात, अनेक डर भरी चीजें आती अनेक हैं. जीवनामध्ये काळजी चिंता आहे. जीवन में कई सारे तकलीफें हैं. अनेक गोष्टी कशा होतील यासंबंधी आमच्या जीवनात चिंता आहे. हमारे जीवन में कई सारी चिंताएं हैं. कुटुंबाविषयी चिंता आहे, पारिवारिक चिंताएं हैं. आजाराविषयी चिंता आहे, बीमारी के बारे में चिंताएं हैं. उद्योगासंबंधी चिंता आहे, उद्योग के बारे में चिंता है. शिक्षणासंबंधी चिंता आहे, शिक्षा के बारे में चिंता है. मुलांच्या भविष्यासंबंधी चिंता आहे, बच्चों के भविष्य के बारे में आमचं चिंता पुढे है. कसं होईल यासंबंधी चिंता आहे. हमारा आगे कैसे होगा इसके बारे में चिंता है. त्यामुळे आमच्यामध्ये भीती असते. जिस कारण हमें डर पैदा आज होता है. जगात भयदायक परिस्थिती आहे. आज पूरे संसार में डर भरी परिस्थिति फैली कोरोना है. व्याधीने कोरोना बीमारी ने सर्व जगामध्ये फैलाव केलेला आहे. पूरे संसार में पूरी तरह से फैली हुई है. जगामध्ये भय निर्माण झालेलं पूरे आहे. संसार में डर पैदा किया सर्व है. लोक भीतीमध्ये जगत आहे. सभी लोग डर में जी रहे हैं. देव आम्हाला भीतीतून बाहेर काढत आहे. परमेश्वर हमें उस डर से बाहर निकालना चाहते हैं. भीतीमुळे आमच्या जीवनात शासन होतं. डर के कारण हमारे जीवन में शासन पैदा होता बायबल सांगतो है. बाइबल कहते हैं आम्ही भीतीमध्ये जगतो, हम डर में जीते हैं. आम्ही भयात राहतो. हम डर में रहते हैं. बायबल सांगतो बाइबल कहती है पहिले योहान 4:18 मध्ये, पहले यूहन्ना 4:18 में, जो भीतीमध्ये राहतो जो डर में रहता है तो शासनाखाली राहतो, वो शासन में रहता है. तो दडपणाखाली राहतो, वो बोझ के तले तो रहता नेहमी है. अस्वस्थ बेचैन असतो, वो हमेशा बेचैन रहता है. तो कधी सुखी राहू शकत वो नाही. कभी सुखी नहीं रह सकता. भीतीमध्ये शासन आहे. डर में शासन है. आम्ही अनेक समस्याची आम्हाला भीती आहे. हमें कई सारी चीजों के बारे में हमें डर है. अनेक गोष्टी संबंधी आमचे प्रश्न कसे सुटतील, अनेक चीजों के बारे में हमारी समस्या कैसे छूटेंगी. मी आजारातून कसा बाहेर येईन, मैं बीमारी से चंगाई कैसे प्राप्त करूंगा. अनेक प्रश्न समस्या तुमच्या समोर माझ्या समोर आहे. अनेक प्रश्न हमारे सामने हैं. या सर्व प्रश्न कसे सुटतील ये सब सवाल कैसे छूटेंगे. हे आमच्याजवळ काळजी चिंता आहे. ये हमारे पास चिंताएं हैं. आम्ही भयात राहतो, हम डर में जीते आम्ही हैं. भीतीमध्ये राहतो. हम डर में जीते भय हैं. एक दडपण आहे. डर एक दड़पण है. आम्ही शासनाखाली राहतो. हम शासन में जीते हैं. देव आम्हाला विश्वास देतो. परमेश्वर हमें विश्वास दिलाते देव हैं. आम्हाला हिंमत देतो. परमेश्वर हमें हिम्मत देते हैं. देव आम्हाला सांत्वन देतो. परमेश्वर हमारा निवारण करते देव हैं. आम्हाला अभिवचन देतो. परमेश्वर हमें अभिवचन देते हैं. मत्ती 11:28 प्रमाणे, मत्ती 11:28 में अहो लिखा, कष्टी भाराकांजनो, हे बोझ से दबे हुए लोगों, तुम्ही मजकडे या, तुम मेरे पास आओ, मी तुम्हाला विश्रांती देतो. मैं तुम्हें विश्रांति मी दूंगा. तुम्हाला शांती देतो. मैं तुम्हें शांति मी दूंगा. तुम्हाला या समस्येतून बाहेर काढतो. मैं तुम्हें मुश्किलों से बाहर मी निकालूंगा. तुमची काळजी चिंता सोडवतो. मैं तुम्हारी तकलीफें छुड़ाऊंगा. मी तुमचं भविष्य बनवतो. मैं तुम्हारा भविष्य
शिष्य बनाऊंगा। यौन 10:10 प्रमाणे मार्क 10:10 में लिखा येशू है, ख्रिस्त म्हणला मी आलो आहे, प्रभु यीशु ने कहा कि मैं आया हूँ, घाबरू नका, डरना मत, भयभीत होऊ नका, किसी भी बात से मत डरना, मी चांगल्या गोष्टी देण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे. मैं अच्छी चीजें देने के लिए तुम्हारे पास आया हूँ। देवाकडे आम्हासाठी उत्तम अशा गोष्टी आहे. परमेश्वर के पास हमारे लिए कई सारी अच्छी चीजें हैं। मनुष्यापेक्षा देव नेहमी चांगलं देतो, मनुष्य से काफी अच्छा परमेश्वर देते हैं। मनुष्यापेक्षा देव नेहमी चांगलं बोलतो. कई गुना ज्यादा परमेश्वर मनुष्य से अच्छा बोलते देव हैं, सत्य आहे, क्योंकि परमेश्वर सत्य है। देवाचं वचन सत्य आहे. परमेश्वर का वचन तो सत्य आम्हाला है, अभिवचन देतो, वो हमें अभिवचन देते तो हैं, आम्हाला आश्वासन देतो. वो हमें आश्वासन देते हैं। कशाला घाबरू नका, किसी भी बात से मत डरना, कशाची चिंता करू नका, किसी बात की चिंता ना मी करना, तुम्हाला सांभाळेल, मैं तुम्हें संभालूंगा, मी तुम्हाला सुरक्षित ठेवेल. मैं तुम्हें सुरक्षित रखूंगा। हे देवाचं अभिवचन आहे. ये परमेश्वर का अभिवचन है। अब्राहम वेळोवेळी चालत गेला, इब्राहिम चलता गया, देवाच्या बरोबर तो चालत गेला. परमेश्वर के साथ चलता मोशे गया, देवाबरोबर चालत गेला. मूसा परमेश्वर के साथ चलता गया। चालत असताना वो चलते हुए अनेक प्रश्न आले, उनके सामने कई सारे सवाल आए, अनेक समस्या आली. अनेक समस्याएं आई। त्यावेळेस अब्राम बी भयभीत झाला होता, उस वक्त इब्राहिम भी डर गया, मोशे बी भयभीत झाला मूसा होता. भी भयभीत हुआ, अनेक देवाचे सेवक संतीचे भयभीत झाले होते. अनेक परमेश्वर के सेवक वो डर गए थे। वेळोवेळी देव त्यांना मार्गदर्शन करत होता. समय समय परमेश्वर ने मार्गदर्शन देते थे। मी आहे, मैं हूँ, मी आहे, मैं हूँ, मी नेहमी असणार, मैं हमेशा रहूंगा, मी तुम्हाला सोडणार नाही, मैं तुम्हें छोड़ूंगा मी नहीं, तुम्हाला टाकणार नाही, मैं तुम्हें यूं ही नहीं मी छोड़ूंगा, तुम्हाला मदत करेन, मैं तुम्हारी मदद मी करूंगा, तुम्हाला सुरक्षित मैं ठेवेन. तुम्हें सुरक्षित रखूंगा। देव वेळोवेळी लोकांना अभिवचन देत होता, परमेश्वर समय समय पर लोगों को अभिवचन देते थे, तो त्यांना सांभाळत होता. वो उन्हें संभालते थे, टप्प्याटप्प्याला तो त्यांना धैर्य देत होता. वो वक्त वक्त क्षण क्षण में उन्हें धीरज देते थे, त्यामुळे ते विजय झाले, जिस कारण वो विजय प्राप्त त्यांचं किए, कल्याण झालं, उनका उद्धार हुआ, ते आश्रयित झाले, वो आशीषित हुए, ते उच्च ठिकाणी गेले, वो ऊंचे दर्जे पर त्यांनी गए, देवाचं गौरव केलं. उन्होंने परमेश्वर का गौरव किया, कारण वेळोवेळी देव त्यांना सांत्वन देत होता, क्योंकि समय समय परमेश्वर ने निवारण करते थे, वेळोवेळी देव त्यांची काळजी घेत होता, परमेश्वर की देखभाल करते थे, वेळोवेळी देव त्यांना समस्येतून अडचणीतून बाहेर काढत होता. परमेश्वर ने समस्याओं से तकलीफों से बाहर निकालते तो थे। देव काला जणू सारखा आहे. वही परमेश्वर कल आज और युग से एक समान है। त्या लोकांना त्यांनी प्रेम केलं, उन लोगों पर परमेश्वर ने प्रेम किया, ते बी माणसंच होते, वो भी मनुष्य थे, आम्ही बी माणसंच आहोत. हम भी मनुष्य हैं, सर्व मनुष्यावर देवाचं प्रेम आहे. सभी मनुष्य पर परमेश्वर का प्रेम है। देव पक्षपात करत नाही, परमेश्वर किसी में भी अंतर नहीं देव रखते, भेदभाव करत नाही. परमेश्वर भेदभाव नहीं करते, प्रत्येक मनुष्य त्याला प्रिय आहे. हर एक मनुष्य परमेश्वर के लिए प्रिय है, प्रत्येक मनुष्यासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभी गेलेला हर आहे. एक मनुष्य के लिए परमेश्वर क्रूज पर गए। आम्हाला चांगले दिवस भेटावे, हमें अच्छे दिन मिले, आम्हाला शांती भेटावी, हमें शांति प्राप्त आम्ही करें, आनंदित राहावं, हम आनंदित आमच्या जिए, जीवनासंबंधी प्रत्येक प्रश्न सुटावे, हमारे जीवन के सभी प्रश्न हमें निवारण हो। यासाठी देवाने येशू ख्रिस्ताला वधस्तंभी बलिदान दिलंय. इसलिए परमेश्वर ने अपने इकलौते पुत्र प्रभु यीशु को क्रूज पर बलिदान किया, आम्ही सुरक्षित राहावं, ताकि हम सुरक्षित आम्ही रहें, आश्रित व्हावं, हम आशीषित रहें, आम्ही विजयशाली व्हावं. हम विजयशाली रहें। यासाठी देव आम्हाला वेळोवेळी सहाय्य करत आहे, इसलिए परमेश्वर समय समय पे हमें सहायता करते हैं, वेळोवेळी तो आम्हाला मार्गदर्शन करत वो आहे. हमें मार्गदर्शन करते हैं, मग आमच्यामध्ये भीती असते, हमें डर होता है, आम्ही देवावर विश्वास ठेवतो, हम परमेश्वर पर विश्वास रखते हैं, हळूहळू आमचा विश्वास कमी होत जातो. धीरे धीरे हमारा विश्वास कम होता है। देव आपल्या वेळेनुसार समयानुसार काम करतो. परमेश्वर अपने समय के अनुसार कार्य करते हैं। तुमच्या माझ्या वेळेनुसार देव काम करत नाही, आपके और हमारे समय के अनुसार परमेश्वर कार्य नहीं करते, तुमच्या माझ्या पद्धतीनुसार देव काम करत नाही. हमारे तरीके से परमेश्वर कार्य नहीं करते। योग्य वेळी योग्य समय देव काम करतो. योग्य समय योग्य वक्त पर परमेश्वर कार्य करते कोणत्या हैं। वेळी तुम्हाला काय द्यायचं, किस वक्त तुम्हें क्या देना है, कोणत्या वेळी तुम्हाला कोणती गोष्ट पुरवठा झाली पाहिजे, किस वक्त तुम्हें कौन सी चीज उपलब्ध करानी हे है, देवाला समजतो. ये केवल परमेश्वर को पता है। त्यावेळेस तो तुम्हाला देतो. उस वक्त वो देते हैं, तो म्हणतो मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, वो कहते हैं मांगो मतलब तुम्हें दिया जाएगा, शोधा म्हणजे सापडेल, ढूंढो मतलब तुम्हें मिलेगा, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडलं जाईल. खटखटाओ मतलब तुम्हारे लिए खोला जाएगा। मत्ते 7:7 प्रमाणे मत्ती 7:7 में जैसे लिखा है, त्यांनी आश्वासन दिलेले आहे, उन्होंने आश्वासन दिया, तुम्ही मागा तुम मांगो मी तुम्हाला देईल. मतलब मैं तुम्हें दूंगा। उत्तम ते तुम्ही देवाकडे मागा, उत्तम चीजें परमेश्वर के पास मांगे, योग्य वेळी देव तुम्हाला मला देतो. योग्य वक्त पर परमेश्वर वो हमें देते हैं, त्यामुळे आम्ही आनंदित होतो, जिस कारण हम आनंदित होते हैं, आमचे मनोदय पूर्ण होतात. हमारी मनोकामना पूरी होती है। देव आम्हाला यश देणारा देव आहे, परमेश्वर हमें सफलता देने वाले परमेश्वर हैं, विजय देणारा देव आहे. विजय देने वाले परमेश्वर तरी हैं, पण आमच्यामध्ये भीती असते. फिर भी हमें डर होता है। सैतान जगामध्ये काम करत आहे. शैतान इस संसार में कार्य कर रहा है। योहान 8:44 प्रमाणे योहन्ना 8:44 में लिखा है, येशू ख्रिस्त म्हणाला आहे, प्रभु यीशु ने कहा, हा लबाड लबाडचा बाप आहे,
ये झूठा है और झूठों का बाप है, तो फसवणूक करणारा आहे, वो फंसाने वाला है, तो लबाडी करणारा आहे, वो फंसाने वाला है, तो आमच्या जीवनामध्ये आमची फसवणूक करतो, वो हमारे जीवन में हमें फंसाता है, तो आम्हाला देवापासून दूर करतो, वो हमें परमेश्वर से दूर ले तो जाता आम्हाला है, देवविश्वास ठेवू देत नाही, वो हमें परमेश्वर पर विश्वास रखने नहीं देता, देवाच्या वचनावर आम्हाला विश्वास ठेवू देत नाही, परमेश्वर के वचन पर विश्वास रखने नहीं देता, तो आम्हाला समस्या दाखवतो, वो हमें समस्या दिखाता आम्हाला है, प्रश्न वो दाखवतो, हमें सवाल दिखाता है, आमच्या समोर काही चिंता ठेवतो, वो हमारे सामने चिंताएं रखता सर्व है, गोष्टी आमच्या समोर ठेवतो, सभी चीजें हमारे सामने तो रखता है, आमच्यामध्ये भीती निर्माण करतो, वो हमें डर पैदा करता है, आमच्यामध्ये दडपण आणतो, हमें दर्पण लाता है, आम्हाला अस्वस्थ बेचैन करतो, वो हमें बेचैन करता है, हे शैतानची भुलवणूक आहे, ये शैतान का कार्य है, आम्ही समस्याकडे पाहतो, हम समस्याएं की ओर देखते आम्ही हैं, चिंताकडे पाहतो, हम चिंता की ओर देखते हे हैं, कसं होईल, ये कैसे होगा, पण देवाने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे, लेकिन परमेश्वर ने हमें अभिवचन दिया है, मी तुमच्यासाठी हे करेल, मैं तुम्हारे लिए ये करूंगा, मी तुमची काही चिंता सोडवेल, मैं तुम्हारी चिंताओं को मुक्त करूंगा, आम्ही समस्याकडे नाही पाहिलं पाहिजे, हमें समस्या की ओर नहीं देखना है, आम्ही देवाकडे पाहिलं पाहिजे, हमें परमेश्वर की ओर देखना आम्ही है, देवाच्या अभिवचनाकडे पाहिलं पाहिजे, परमेश्वर के अभिवचन की ओर देखना है, आमच्या समस्यापेक्षा हमारे समस्याओं से ज्यादा देव महान आहे, परमेश्वर कई गुना महान तो है, अद्भुत आहे, वो अद्भुत परमेश्वर है, त्याला सर्व गोष्टी शुल्लक आहे, उन्हें सभी चीजें मुमकिन है, यासाठी आमचं लक्ष देवाकडे पाहिजे, इसलिए हमारा ध्यान परमेश्वर की ओर केंद्रित होना जरूरी है। माझ्या जीवनासंबंधी मेरे जीवन के बारे में देवाची सेवा करत असताना परमेश्वर की सेवा करते हुए देव वेळोवेळी मला हिंमत देत गेला, परमेश्वर समय समय पर मुझे हिम्मत देते गए, वेळोवेळी मला तो धैर्य देत गेला, वो मुझे धीरज से भरते गए, देवाचं काम करत असताना परमेश्वर का कार्य करते हुए अनेक प्रश्न आले, अनेक समस्या आल्या, अनेक प्रश्न, अनेक समस्याएं आई, अनेक अडचणी आल्या, अनेक मुश्किलें आई, सैताने अनेक डावपेच केलेली, शैतान ने अनेक तरीकों से मुझे उलझाने की कोशिश की, त्यावेळेस देवाने मला धैर्य दिलं, हिंमत दिलं, उस वक्त परमेश्वर ने समय समय पर मुझे हिम्मत और धीरज से भर दिया, तो नेहमी मला बोलला, उन्होंने हमेशा मुझसे कहा, यहोशुआ यहोशुआ यहोशू यहोशू, मी तुझ्यावर आहे, मैं तुम्हारे साथ हूँ, मी तुला हिंमत देतो, मैं तुम्हें हिम्मत देता मी हूँ, तुला धैर्य देतो, तुम्हें धीरज देता मी हूँ, माझं सामर्थ्य तुला देतो, मैं अपना सामर्थ्य तुम्हें देता हूँ, कशाला घाबरू नको, तुम किसी भी बात से मत डरना, कशाला भिवू नको, किसी भी बात की चिंता ना मी करना, आहे, मैं हूँ। देव वेळोवेळी मला हिंमत देत गेला, परमेश्वर हमेशा मुझे हिम्मत देते मला गए, धैर्य देत गेला, मुझे धीरज से आज भरते गए, 30 वर्ष मी देवाचं काम करत आहे, मैं पिछले 30 सालों से परमेश्वर का कार्य कर रहा सर्व हूँ, गोष्टी देवाने आम्हाला विजय दिला आहे, सभी चीजों में परमेश्वर ने मुझे विजय प्राप्त देव किया, आपल्या योजना संकल्प पूर्ण करत आहे, परमेश्वर अपनी योजना संकल्प पूरे कर रहे हैं। ह्या वर्षाचा माझा अनुभव आहे, ये साल का मेरा ये अनुभव है, एक मोठीशी मीटिंग होती, एक बड़ी सी मीटिंग थी, मीटिंगचं प्लॅनिंग केलं होतं, हमने मीटिंग का प्लानिंग किया था, योजना केली होती, संकल्प केला होता, योजना किए, संकल्प किए, पण माझ्यासमोर प्रश्न होता, लेकिन मेरे सामने प्रश्न था, एवढी मोठी मीटिंग कसे होईल, ये इतनी बड़ी मीटिंग ये कैसी होगी, कोरोना व्याधीने, कोरोना बीमारी ने, हा संसर्गजन्य रोग आहे, ये फैलने वाली बीमारी है, हा फैलाव करणारा रोग आहे, ये फैलने वाली बीमारी है, लोकांना त्रास देणार व्याधी आहे, लोगों को तकलीफ देने वाली बीमारी है, अनेक प्रश्न माझ्यासमोर उभे राहिलेले आहे, अनेक प्रश्न मेरे सामने खड़े सर्व हुए, लोकांना घेऊन कशी मी मीटिंग घेऊ, सभी लोगों को लेकर मैं ये मीटिंग कैसे लूं, त्यामुळे माझ्यामध्ये एक भीती निर्माण झाली, जिस कारण मुझ में एक डर पैदा हुआ, माझ्यामध्ये एक चिंता निर्माण झाली, मुझ में चिंता निर्माण ही हुई, सभा कशी होईल, ये सभा कैसे हे हो, सर्व लोक कसे एकत्र बसतील, ये सभी लोग एकजुट कैसे हे होंगे, सगळे भक्ती उपस्थित व्यवस्थित होईल का, ये सभी आराधना ठीक से होगी क्या, सर्व लोक एकत्र येतील का, सभी लोग एकजुट होंगे हे क्या, सर्व गोष्टी व्यवस्थित होतील का, सभी चीजें ठीक से होंगी क्या, माझ्यामध्ये भीती निर्माण झाली, मुझ में डर पैदा हुआ, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्मसकडे आला, उस वक्त प्रभु यीशु मेरे पास आए, प्रभू येशू ख्रिस्त माझ्याशी संभाषण केलं, प्रभु यीशु ने मुझसे बातचीत की, यहोशुआ यहोशुआ यहोशू यहोशू, मी तुला हिंमत देतो, धैर्य देतो, मैं तुम्हें हिम्मत देता हूँ, धीरज देता हूँ, कशाची काळजी करू, कशाची चिंता करू नको, किसी बात की चिंता मत करना, सर्व कार्यसिद्धीत नेणारा मी देव आहे, सभी कार्य पूरा करने वाला परमेश्वर मैं हूँ, तू कशाला घाबरू नको, तुम किसी बात की चिंता न करना, जर तुला भीती वाटत असेल, अगर तुम्हें डर लगता है, जर तुला भीती वाटत असेल, अगर तुम डर रहे हो, तर ही मीटिंग तू घेऊ नको, तो ये तुम मीटिंग मत लेना, देवाने माझ्याशी संभाषण केलं, परमेश्वर ने मुझसे बातचीत, जर तुझ्यामध्ये भीती आहे, अगर तुम्हारे अंदर डर है, तू ही मीटिंग रद्द करून टाक, तो ये मीटिंग तुम कैंसिल कर दो, ही मीटिंग तू घेऊ नको, ये मीटिंग तुम लेना मत, ही दुःखदायक गोष्ट होती, ये दुख भरी बात थी, देवाने मला सांगितलं, परमेश्वर ने मुझसे जर कहा, तू या गोष्टीला घाबरत असेल, अगर तुम इस बात से डर रहे हो, तर तू मीटिंग घेऊ नको, तो तुम ये मीटिंग मत लो, मी देव आहे, मैं परमेश्वर हूँ, मला सर्व काही शक्य आहे, मुझे सब कुछ मुमकिन माझ्या है, योजनेला संकल्पाला कोणी प्रतिबंध करू शकत नाही, मेरी योजनाओं को संकल्प को कोई रोक नहीं योग सकता, 42:2 प्रमाणे अय्यूब 42:2 में लिखा है, देवाने जे ठरवलंय
परमेश्वर ने जो तय किया ते है कोणाला रद्द करता येत नाही. वो किसी से रद्द नहीं होगा. देवाने मला हिंमत दिली. परमेश्वर ने मुझे हिम्मत मी दी. देवाकडे प्रार्थना केली. मैंने परमेश्वर को प्रार्थना मी की. देवाकडे पश्चाताप केला. मैंने परमेश्वर से मन फिराव किया. माझ्या भीतीबद्दल, मेरे डर के लिए, अविश्वासाबद्दल, अविश्वास के लिए, संशयाबद्दल सवाल के मी लिए देवाकडे पश्चाताप केला. मैंने परमेश्वर से पश्चाताप मी किया. देवाला क्षमा मागितली. परमेश्वर से क्षमा मी मांगी. समस्याकडे पाहिलं. मैंने समस्या की मी ओर करोना देखा. व्याधीकडे पाहिलं. मैंने कोरोना बीमारी की ओर मी देखा. देवाकडे पाहिलं नाही. मैंने परमेश्वर की ओर नहीं देखा. माझा देव सर्व सामर्थ्यशाली देव आहे. मेरे परमेश्वर सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर है. सर्व त्याच्या ताब्यात आहे. सभी उनके हाथों में है. तो सर्व काय करण्यास शक्य आहे. वो सभी कुछ कर सकते हैं. वो हमारे परमेश्वर है. यिर्मया 32:26 प्रमाणे यिर्मयाह 32:26 में लिखा त्याला है, कोणतीच गोष्ट अवघड नाही. उन्हें कोई भी चीज नामुमकिन नहीं है. तो सर्व व्यवस्थित करू शकतो. वो सभी चीजें कर सकते तो हैं. सर्वांची काळजी घेऊ शकतो. वो सभी की देखभाल कर सकते हैं. मी देवाला क्षमा मागितली मैंने परमेश्वर से क्षमा मांगी. आणि मी मीटिंग घेतली. मैंने मीटिंग ली. देवाने मला हिंमत दिली, धैर्य दिली परमेश्वर ने मुझे हिम्मत और धीरज दिया आणि मी मीटिंग घेतली और मैंने वो मीटिंग आणि ली. ती मीटिंग सिद्धीच गेली. वो मीटिंग पूरी हुई. अनेक लोक आश्वस्त झाले. अनेक लोग आशीषित हुए. अनेक लोकांचा उद्धार झाला. अनेक लोगों का उद्धार हुआ. अनेक लोक बरे झाले. अनेक लोगों को चंगाई मिली. अनेक लोक आनंदित झाले. अनेक लोग खुश हुए. सर्व मंडळी आश्वस्त झाली. पूरी कलीसिया आशीषित हुई. देवाने शांती आणली. परमेश्वर ने शांति लाई. देवकांना त्याने अनुभव दिला. लोगों को परमेश्वर ने अनुभव दिया. त्या देवाचा मी गौरव करतो. उस परमेश्वर का मैं गौरव करता हूँ. भीती आम्हाला थांबवते. डर हमें रोकता है. भीतीमुळे डर के कारण देवाच्या योजना, संकल्प परमेश्वर की योजना और संकल्प थांबले जातात. वो रुक जाते हैं. ते रद्द होतात. वो रद्द हो जाते हैं. तुमच्या मायासंबंधी देवाकडे योजना, संकल्प आहे. आपके हमारे बारे में परमेश्वर के पास योजनाएं हैं. उत्तम आहे. वो उत्तम है. अनुवाद 28 प्रमाणे अनुवाद 28 में लिखा मी है, तुला खाली नाही तर मी तुला वर ठेवेल. मैं तुम्हें नीचे नहीं बल्कि मैं तुम्हें ऊपर रखूंगा. मी सर्व तुला आशीर्वाद देईन. मैं सब आशीष तुम्हें मी दूंगा. सर्व गोष्टी तुझी उन्नती करेन. मैं सभी चीजों में तुम्हारी बढ़ोतरी देव करूंगा. आम्हाला अभिवचन देतो, आश्वासन देतो. परमेश्वर हमें अभिवचन देते हैं, आश्वासन देते हैं. आम्ही त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. हमें परमेश्वर पर विश्वास रखना देव है. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. परमेश्वर हमें आशीष देने के लिए तैयार है. देव आमचं तारण करण्यास तयार आहे. परमेश्वर हमारा उद्धार करने के लिए तैयार है. देव आम्हाला पवित्र आत्मा देण्यास तयार आहे. परमेश्वर हमें पवित्र आत्मा से भरने के लिए तैयार तुमचे है. प्रश्न, माझे प्रश्न सोडवण्यासाठी देव तयार आहे. वो हमारे प्रश्न छुड़ाने के लिए तैयार है. देव आमच्या डोळ्यात अश्रू पुसण्यास तयार आहे. परमेश्वर हमारे आंसू पोंछने के लिए तैयार है. पण आमच्यामध्ये भीती आहे. लेकिन अगर हमें डर है, त्यामुळे आमच्यामध्ये देव काम करत नाही. जिस कारण परमेश्वर हमें कार्य नहीं करता. बायबलमध्ये आम्ही पाहतो, बाइबल में हम देखते हैं जे अविश्वासी लोक आहे, जो विश्वास से भरे लोग हैं, जे संशयी लोक आहे, जो अविश्वासी लोग हैं, जो सवाल भे- करने वाले लोग हैं, जे भेकड लोक आहे, जो डरने वाले लोग हैं, अशामध्ये देव काम करत नाही. ऐसे लोगों में परमेश्वर कार्य नहीं करता. आम्ही याकोबाचे पत्र 1:5 मध्ये आम्ही पाहतो. याकोबाचे पत्र 1:5 मध्ये आम्ही पाहतो हम याकूब के पत्र 1:5 में हम देखते हैं, की संशय धनांना देवाने कधीच काय दिलं नाही. सवाल रखने वाले लोगों में परमेश्वर ने कभी कार्य नहीं किया. देव त्याला कधीच काय देत नाही. परमेश्वर कभी उन्हें कुछ नहीं देते. आम्ही प्रगटीकरण 21:4 मध्ये पाहतो, हम प्रकाशित वाक्य 21:4 में देखते हैं, भेकड लोकांना देव कधी थारा देत नाही. जे विश्वास भेकड न लोक रख- विश्वास न रखने वाले लोगों को परमेश्वर कभी थारा नहीं देते. संशयी लोकांना, जो सवाल पैदा करते हैं, जे भीती धरणारे लोक आहे, जो डरने वाले लोग हैं, अशा लोकांना कधी आधार देव देत नाही. परमेश्वर ऐसे लोगों को कभी आधार नहीं आम्ही देते. बायबलमध्ये पाहतो, हम बाइबल में देखते हैं, देव आम्हाला उचलतो. परमेश्वर हमें उठाते हैं, आम्ही पडतो, हम गिरते हैं, देव आम्हाला उचलतो. परमेश्वर हमें उठाते हैं, आम्हाला धैर्य, हिंमत देतो. हमें हिम्मत और धीरज आम्ही देते देवाकडे पाहिलं पाहिजे. हैं. हमें परमेश्वर की ओर देखना आम्ही है. देवाच्या वचना विश्वास ठेवला पाहिजे. परमेश्वर के वचनों पर विश्वास रखना है. देवाची वचन परमेश्वर का वचन आमची फजिती कधीच करत नाही. हमें कभी नहीं फंसाते. देव जे बोलतो ते होतच. परमेश्वर जो बोलते हैं वो पूरा करते हैं. यशया 55:11 प्रमाणे यशायाह 55:11 में देवाचं वचन सफल होतं. परमेश्वर का वचन सफल होता है. यिर्मया 1:12 प्रमाणे यिर्मयाह 1:12 में लिखा, देव आपलं वचन पूर्ण नेहमीच करतो. परमेश्वर अपना वचन हमेशा पूरा करते हैं. देव नेहमी यशस्वी देव आहे. परमेश्वर ये सफलता देने वाले परमेश्वर हैं. म्हणून आमच्यामध्ये भय काढून टाकलं पाहिजे. इसलिए हमारे अंदर का डर ये निकाल दें. भयाची जागा विश्वासाने घेतली पाहिजे. डर की जगह विश्वास से भरें. शैतान भय निर्माण करतो, शैतान डर पैदा करता दडपण है, आणतो. वो डरपन लाता है, त्यामुळे आमची स्थिती बिकट होते. जिस कारण हमारी परिस्थिति बिकट हो जाती है. पुष्कळसे लोक दुर्बळ आहे. कई सारे लोग जो दुर्बलता में हैं, पुष्कळसे लोक आजारी आहे.
कई सारे लोग जो बीमारी में कुछ हैं, कुछ लोक संकटात बंधनात सापडलेले आहे. कई सारे लोग जो संकटों में हैं, आम्ही प्रार्थना करतो, हम प्रार्थना करते हैं, बायबल वाचतो, बाइबल पढ़ते हैं, चर्चला जातो, चर्च जाते हैं, सर्व गोष्टी करतो, सभी चीजें करते तरी हैं, पण देव काम करत नाही. फिर भी परमेश्वर कार्य नहीं करते, कारण आमच्यामध्ये भीती आहे. क्योंकि हम में डर है. आम्ही पूर्ण देवावर विश्वास ठेवू शकत नाही. हम पूरी तरह से परमेश्वर पर विश्वास नहीं आम्ही रखते. पूर्ण देवावर विश्वास ठेवला पाहिजे. हमें पूरी तरह से परमेश्वर पर विश्वास आम्ही रखना है. बायबल कडे जातो. हम शास्ते शास्ते 7व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, हम 7वें अध्याय में देखते हैं, तिथे गिदोन हा एक देवाचा सेवक आहे. वहां पे गिदोन ये परमेश्वर का सेवक है, तो देवाची सेवा करतो. वो परमेश्वर की सेवा करता तो है, देवाचा सेनापती आहे. वो परमेश्वर का सेनापति है, तो युद्ध करणारा आहे. वो युद्ध करने वाला तो है, लढाई करणारा आहे. वो योद्धा है. देवाने त्याला निवडलं. परमेश्वर ने उसे चुना, त्याच्याबरोबरचे लोक आहे, उसके साथ जो लोग थे देवाने त्यांना सर्वांना आश्रयित केलं उन होतं. सबको परमेश्वर ने आशीषित किया ते था. विजयशाली लोक होते. वो विजयशाली लोग थे, ते शूर होते. वो शूर थे, त्यांच्यामध्ये हिंमत होती, धैर्य होती. उनमें हिम्मत और धीरज था. तो वेळोवेळी ते लढाई करायचे. वो जब लड़ते थे देव त्यांना विजय देत होता. परमेश्वर ने विजय देते थे. एके दिवशी एक दिन लढाईचा प्रसंग आला. युद्ध का प्रसंग आया. त्यावेळेस गिदोन संगती देवाने संभाषण केलं. उस वक्त गिदोन से परमेश्वर ने बातचीत की. गिदोन, गिदोन, तुझ्याकडे मोठं सैन्य आहे. तुम्हारे पास एक बड़ी सी सेना है, 32,000 तुझ्याकडे सैन्य आहे. 32,000 लोगों का तुम्हारे पास एक सेना है. तू शत्रू हल्ला करेल. तो तुम शत्रुओं पर हमला करोगे. एवढे सैन्य घेऊन त्यांच्यावर हल्ला करू नको. इतनी सेना लेकर तुम शत्रुओं पर हमला मत करो. तुझे 32,000 तुझं सैन्य आहे. तुम्हारे 32,000 ये जो सैनिक हैं, याच्यामध्ये काही लोक आहे, इनमें कुछ लोग हैं, हे भय धरणारे लोक आहे. ये डरे हुए लोग हैं, हे यांच्यामध्ये भीती आहे, इनमें डर है, यांच्यामध्ये संशय आहे. इनमें सवाल है. तर अशा लोकांना त्या सैन्यातून बाहेर काढ. ऐसे लोगों को इस सेना से तुम बाहर तू निकालो, त्यांना जाहीर कर. उन्हें तुम जाहिर कर तू दो, घोषणा कर. घोषणा करो. जे भयभीत लोक आहे, जो डरे हुए या लोग हैं, युद्धाला ते घाबरतात. जो युद्ध से डर रहे हैं, आता आम्ही जे युद्ध करणार आहोत, अभी जो तुम युद्ध करने वाले हो, त्यावेळेस जे लोकांना भीती आहे, वो लोगों को उस युद्ध के बारे में जो डर है, ते लोकांनी आपल्या घरी जावे. वो लोग अपने घर पे जाएं. देवाने गिदोनला सांगितलं, परमेश्वर ने गिदोन से कहा, तू घोषणा कर. तुम घोषणा जे करो. भीती त्यांना लोक आहे, जो डरे हुए लोग हैं, त्यांना म्हणा तुम्ही घरी जावा, वो डर से भरे लोगों को कह दो तुम अपने घर पे जाओ, तुम्ही युद्ध करू नका. तुम युद्ध मत करो. गिदोननी घोषणा केली. गिदोन ने ये घोषणा की, ज्या लोकांनी भय आहे, जिन लोगों में डर है, त्यांनी आपल्या घरी जावे. वो लोग अपने घर पर जाएं, त्यांनी युद्धात सामील होऊ नये. वो युद्ध में शामिल ना हो. 22,000 सैन्य घरी गेले. 22,000 लोग अपने घर पर चले गए. देवाला सर्व समजतो. परमेश्वर को सभी चीजें समझ आती हैं. देवाजवळ जाण्याचा विश्वास ठेवला पाहिजे. परमेश्वर के पास जाने वाले ने विश्वास रखना चाहिए. देव आहे. परमेश्वर है. देव विश्वासाची पारख करतो. परमेश्वर विश्वास परखते हैं. 32,000 सैन्यामध्ये 32,000 की सेना में 22,000 सैन्यामध्ये भीती निर्माण झाली होती. 22,000 की सेना में डर पैदा हुआ. ते संशय धरणारे लोक होते. वो सवाल करने वाले लोग थे. त्यांच्या देवावर त्यांचा पूर्ण विश्वास नव्हता. परमेश्वर पर उनका पूरी तरह से विश्वास नहीं था. देव म्हणला अशा लोकांना घरी जाऊ दे. परमेश्वर ने कहा कि ऐसे लोगों को तुम घर भेज दो. असे लोक घरी गेले. ऐसे लोग घर चले गए. 10,000 सैन्य राहिलं. केवल 10,000 सेना थी. तरी पण देव म्हणाला, फिर भी परमेश्वर ने कहा, यातून मी मला काही लोकांची निवड करायची आहे. इसमें से भी मुझे कुछ लोगों को चुनना है. ज्या लोकांमध्ये हिंमत आहे, जिन लोगों में हिम्मत है, धैर्य आहे, धीरज है, विश्वास आहे, विश्वास है, अशा लोकांना मला घेऊन जायचं आहे. ऐसे लोगों को मुझे आगे ले जाना है. मला या लोकांची पारख करायची आहे. मुझे इन लोगों को परखना है. मला या लोकांची परीक्षा घ्यायची मुझे आहे. इन लोगों की परीक्षा लेनी. या लोकांना घेऊन चल. इन लोगों को तुम ले चलो ज्या ठिकाणी जल आहे, जहां पे झील है, झीलच्या ठिकाणी त्यांना घेऊन जा. उस झील की ओर तुम इन्हें ले जाओ. त्यांना आज्ञा कर. उन्हें तुम आज्ञा दो. त्यांना पाणी पिण्याची आज्ञा कर. उन्हें तुम पानी पीने की आज्ञा दो. कोणते लोक कसे पाणी पितात कौन से लोग किस तरह से पानी पीते हे हैं, मी पाहिल. ये मैं देखूंगा. मी त्यांची पारख करल. मैं उन्हें परखूंगा. त्यातून मी लोक निवडेल. उसमें से मैं लोगों को चुनूंगा. 10,000 लोक घेऊन गिदोन पाण्याजवळ गेला. 10,000 की सेना लेकर गिदोन झील की ओर गया. त्याने आज्ञा केली, उसने आज्ञा दी. सर्वांनी पाणी प्यावे. उसने अपनी सेना को आज्ञा दी. वेगवेगळ्या पानी प्रकारे पियो. लोकांनी पाणी पिले. अलग अलग प्रकार से सेना ने पानी सर्व पिया. लोकांनी पाणी प्याले. सभी लोग पानी पिए. प्रत्येकाची पाणी पिण्याची पद्धत वेगळी होती. हर एक की पानी पीने का तरीका अलग था. 10,000 लोकांमध्ये 10,000 लोगों में से 300 लोक होते, 300 लोग थे जे गुडघ्यावर बसून जो अपने घुटनों पर बैठकर हाताने पाणी घेऊन पित होते. वो अपने हाथों से पानी पी पण ते रहे थे. पाणी पिताना लेकिन वो पानी पीते वक्त ते सावधान होते, वो सावधान थे, ते सतर्क होते, वो सतर्क ते थे, चौकस होते. वो
चाणक्य ते थे, पाणी पिताना मी ते सावधान होते. वो पानी पीते वक्त भी सावधान थे. शत्रू आपला हल्ला करतो की नाही शत्रु हम पर हमला करता है या ते नहीं, चौकस होते. वो चौकस थे, ते सावधान मध्ये पाणी पित होते. वो सावधानी में पानी पी रहे थे. त्यामुळे 300 लोकांची देवाने निवड केली. इसलिए परमेश्वर ने 300 लोगों को चुना, बाकी सर्व लोकांना त्यांनी घरी पाठवून दिलं. बाकी सभी को परमेश्वर ने देव घर म्हणला भेजा. हेच 300 लोक आहे, परमेश्वर ने कहा कि यही वो 300 हे लोग हैं, विश्वासू लोक आहे, जो विश्वास से भरे लोग हैं, त्यांच्यामध्ये हिंमत आहे, धैर्य आहे, जिनमें हिम्मत और धीरज है. हे चौकस लोक आहे, ये चौकन्ने लोग हैं, हे चौकस राहतील, ये चौकन्ने हे रहेंगे, विश्वासात राहतील, ये विश्वास पे हे रहेंगे, माझ्या वचनाचं पालन करल, ये मेरे विश्वास वचनों का पालन हे करेंगे, विश्वासाने युद्ध ये करतील. विश्वास युद्ध करेंगे. 300 लोक तुम्ही आहे, 300 लोग ये जो 300 हैं, लोक या शत्रूला मारतील. 300 लोग ये शत्रुओं का नाश करेंगे. देवाने अभिवचन दिलं. परमेश्वर ने अभिवचन दिया. गिदोन 300 लोक घेऊन त्यांनी लढाई केली, गिदोन 300 लोगों की सेना लेकर उसने युद्ध किया, त्यांनी विजय प्राप्त केला. उसने विजय प्राप्त किया, तो आश्वस्त झाला. वो आशीषित हुआ, त्यांनी देवाचं गौरव केलं. उसने परमेश्वर का गौरव किया. देवाने पारखलं. परमेश्वर ने परखा, भीती लोक धरणारे लोक घरी पाठवून दे. भयभीत लोगों को परमेश्वर ने घर भेज दिया. आम्ही देवाचं वचन वाचतो, हम परमेश्वर का वचन पढ़ते हैं, आम्ही विश्वास ठेवतो. हम विश्वास रखते हैं. पण संकट आले, संकट आई, अडचणी आले, तकलीफें आई, जगातील अनेक सुखसोयी आल्या, इस संसार की सभी सुख सोई आई, त्यावेळेस आम्ही माघार घेतो. उस वक्त हम पीछे हटते हैं. अनेक परीक्षा आल्या, अनेक परीक्षाएं आती हैं, अनेक संकट आले, अनेक संकट आते हैं, त्यावेळेस आमची दानादान होते. उस वक्त हम बिखर जाते हैं, त्यावेळेस आम्ही अस्वस्थ बेचैन होतो. उस वक्त हम बेचैन होते हैं, आम्ही सावधान राहत नाही. हम सावधान नहीं रहते, आम्ही देवाच्या वचनाविषयी सावधान राहत नाही. हम परमेश्वर के वचनों से सावधान नहीं आम्ही रहते, चौकस राहत नाही. हम चौकन्ना नहीं रहते. देवाला चौकस लोक पाहिजे, परमेश्वर को चौकन्ने लोग चाहिए, देवाला सळसूद लोक पाहिजे, परमेश्वर को समझदार लोग चाहिए, देवाला विश्वासू लोक पाहिजे. परमेश्वर को विश्वसनीय लोग हे चाहिए, जगात चालत असताना जो इस संसार में चलते जे लोक हुए, देवावर विश्वास ठेवतात, जो लोग परमेश्वर पर विश्वास रखते, देवाच्या वचनावर विश्वास ठेवतात, परमेश्वर के वचनों पर ते विश्वास, वचनाप्रमाणे चालत राहतात. परमेश्वर के वचनों पर चलते हैं. संकट आली, संकट आए, अडचणी आल्या, तकलीफें आई, अनेक गोष्टी आल्या, अनेक चीजें आई, तरी ते घाबरत नाही, भीत नाही, फिर भी वो डरते नहीं, ते विश्वासाने चालत वो राहतात. विश्वास में बढ़ते हैं. जगात अनेक सुखसोयी आल्या, इस संसार के कई सारे सुख सोई आए, अनेक विशेष सुख आल्या, अनेक लोभ आले, लोभ से आए, अनेक लालसा आल्या, अनेक लालसा से तरी आए, पण त्यात ते लोक अडकत नाही. फिर भी वो लोग उसमें उलझते नहीं. सर्व परीक्षेत ते पास होतात. सभी परीक्षा में वो पास होते हैं. जीवनात चालत असताना ते स्वतःला सांभाळतात, जीवन में चलते हुए खुद को संभालते ते हैं, स्वतःची काळजी घेतात, विशेष तौर पर खुद की देखभाल करते ते हैं, विश्वासात चालत वो राहतात, विश्वास में चलते हैं, ते पापापासून स्वतःला सांभाळतात, वो पाप से खुद को बचाते ते हैं, देवाच्या वचनाप्रमाणे चालतात, वो परमेश्वर के वचनों अनुसार चलते ते हैं, देवाच्या अभिवचने विश्वास वो ठेवतात, परमेश्वर के वचनों पर विश्वास रखते हैं, त्याच्याकडे ते लक्ष देतात. उसकी ओर वो ध्यान देते ते हैं, संकटाकडे अडचणीकडे लक्ष देत नाही, वो संकटों की ओर तकलीफों की ओर ध्यान नहीं देते, ते देवाकडे लक्ष देतात, वो परमेश्वर की ओर ते ध्यान देते देवाच्या वचनाकडे लक्ष हैं, देतात. वो परमेश्वर के वचनों की ओर देव ध्यान देते आमच्यासाठी हैं. हे करेल, परमेश्वर हमारे लिए करेंगे. त्यांनी अभिवचन दिलेलं आहे, उन्होंने अभिवचन त्यांनी दिया, आश्वासन दिलेलं आहे, उन्हें आश्वासन दिया, तो आम्हाला विजय देईलच. आप हमें विजय देंगे. ह्या विश्वासाने यहोशू चालत गेला, इस विश्वास से यहोशू बढ़ता गया, तो देवाच्या वचना विश्वास चालत गेला. वो परमेश्वर के विश्वास में बढ़ता गया. देवाने त्याला अभिवचन दिलं होतं, परमेश्वर ने उसे अभिवचन दिया था, यहोशू यहोशू हिम्मत धर, धैर्य धर, हिम्मत रखो, धीरज रखो, कशाला घाबरू नको, किसी बात की चिंता मी मत सदैव करो, तुझ्यावर राहीन, मैं हमेशा तुम्हारे साथ सदैव मी रहूंगा, तुला मदत करन, हमेशा तुम्हारी मदद करूंगा, तुला दगा देणार नाही, मैं तुम्हें धोखा नहीं दूंगा, तुला सोडणार नाही, मैं तुम्हें छोड़ूंगा नहीं, तुझा मार्ग मी सुखाचा करन, मैं तुम्हारा मार्ग सुखदायक तुला करूंगा, सर्व गोष्टीत मी विजय देईन. सभी चीजों में तुम्हें विजय तू दूंगा. सावधान राहा, सावधान तू रहो, चौकस राहा, चौकन्ने रहो, तू भयभीत होऊ नको, भयभीत मत होना, तू कशाला घाबरू नको, किसी बात की चिंता मत माझ्यावर करो, विश्वास ठेव, मुझ पर विश्वास माझ्या रखो, अभिवचने विश्वास मेरे ठेव. अभिवचन पर विश्वास यहोशूने रखो. तेच केलं, यहोशू ने वही किया, अब्राहमने तेच केलं, इब्राहिम ने वही किया, मोशेने तेच केलं, मूसा ने वही किया, योसेफने तेच केलं, यूसुफ ने वही किया, देवाच्या प्रेषितांनी तेच केलं. परमेश्वर के प्रेषितों ने वही किया, त्यांना विजय प्राप्त झाला. उन्होंने विजय प्राप्त किया, यहोशूने सर्व देश हस्तगत केला, यहोशू ने पूरा देश जीता, कारण देवाने त्याला तसं सांगितलं होतं. क्योंकि परमेश्वर ने उसे वैसे कहा था. आम्ही देवावर विश्वास ठेवतो, हम परमेश्वर पर विश्वास रखते हैं, देव आम्हाला सांभाळतो, परमेश्वर हमें संभालते हैं, देव आमची काळजी घेतो, परमेश्वर हमें देखभाल करते हैं, आम्ही बायबल वाचतो, हम बाइबल पढ़ते आम्ही हैं, प्रार्थना करतो, प्रार्थना करते हैं, त्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे, उस पर हमें विश्वास रखते पूर्ण विश्वास ठेवला हैं, पूरी पाहिजे. तरह से विश्वास. आज जगाची परिस्थिती बिकट आहे,
आज पूरे संसार की परिस्थिति विकट सर्व है, भयदायक परिस्थिती आहे. एक भयदायक परिस्थिति है. सर्व लोक आपल्याला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, सभी लोग खुद को संभालने की कोशिश कर पण अशी परिस्थिती आहे. लेकिन ऐसी परिस्थिति है, आता आम्हाला मदत केली पाहिजे. हमें मदद करनी है, आम्हाला लोकांना सहाय्य केलं पाहिजे. लोगों की सहायता करनी आम्ही है, लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे. लोगों को मार्गदर्शन करना आज लोकांना मदतीची गरज आहे. है. आज लोगों को मदद की जरूरत है, आज लोकांना सहाय्याची गरज आहे. आज लोगों को सहायता की जरूरत है. आज वेगवेगळ्या प्रकारे लोक भयभीत आहे. आज अलग अलग प्रकार से लोग भयभीत हैं, लोक अडचणीत आहे. वो तकलीफ में है, मनुष्य मनुष्यापासून अलग झालेला आहे. मनुष्य मनुष्य से बिछड़ गया है. पण आम्हाला लोकांची काळजी घेतली पाहिजे. क्योंकि हमें लोगों की देखभाल करनी है. देव आम्हाला म्हणालाय, परमेश्वर ने हमसे कहा, तुम्ही इतरांकडे पहा, तुम दूसरों की ओर देखो, मी तुमच्याकडे पाहिल. मैं तुम्हारे पास तुम्ही देखूंगा. प्रेम करा, प्रेम करें, तुम्ही काळजी घ्या, देखभाल करें, लोकांना मदत करा, लोगों की मदद करें, लोकांना सहाय्य करा, लोगों की सहायता करें, जमेल तसं मदत करा. मुमकिन वो कोशिश आप पूरी करें. आज सर्व जगाला मदतीची गरज आहे. आज पूरे संसार को मदद की जरूरत है. आम्ही मदत केली पाहिजे. हमें वो मदद करनी है. आम्ही स्वतःची बी काळजी घेतली पाहिजे. हमें खुद की देखभाल करनी आम्ही सरकारचे बी नियम पाळले पाहिजे. है. सरकार के नियमों का पालन करना है. पण इतरांना आम्ही मदत केली पाहिजे. दूसरों की भी मदद करनी है. अनेक लोक दुःखी कष्टी आहे. अनेक लोग जो दुख में है, तकलीफ में है, अनेक जण मदतीची अपेक्षा करत आहे. अनेक लोग मदद की उम्मीद में है, अनेक जण सहाय्याची अपेक्षा करत आहे. अनेक लोग सहायता की उम्मीद कर रहे हैं, पण त्यांना सहाय्य भेटत नाही. लेकिन उन्हें सहायता नहीं मिल रही, मदत त्यांना भेटत नाही. उन्हें मदद नहीं मिल रही, त्यांना पूर्ण मदत भेटत नाही. उनको पूरी मदद नहीं मिल पूर्ण रही, सहाय्य भेटत नाही. पूर्ण सहायता नहीं मिल रही. देव आम्हाला म्हणाला आहे, परमेश्वर ने हमसे कहा, देवाने आम्हाला सोशल मीडियावर आणलेलं आहे परमेश्वर ने हमें सोशल मीडिया पर लाया, यासाठी की आम्ही लोकांना मदत करावी. इसलिए कि हम लोगों की मदद कर सकें. सोशल मीडियाद्वारे, सोशल मीडिया द्वारा, संदेशद्वारे सुसमाचार द्वारा देवाने आम्हाला सांगितलेलं आहे, परमेश्वर ने हमसे कहा, लोकांना मदत कर, लोगों की मदद करो, लोकांना हिम्मत दे, धैर्य दे, लोगों को हिम्मत दो, धीरज दो, लोकांसाठी प्रार्थना कर, लोगों के लिए प्रार्थना करो, लोकांसाठी विनंती कर. लोगों के लिए विनती मी करो, लोकांना बरे करन, मैं लोगों को चंगाई मी दूंगा, लोकांची काळजी घेईन, लोगों की देखभाल मी करूंगा, लोकांना सांत्वन देईन, मैं लोगों का निवारण मी करूंगा, लोकांचा उद्धार करेन. लोगों का उद्धार आज करूंगा. सोशल मीडिया आम्ही 1 वर्ष कार्य करत आहोत. आज सोशल मीडिया पर हम 1 साल से अधिक कार्य कर रहे हैं, वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना आम्ही मदत करत आहोत. अलग अलग माध्यम से लोगों की मदद कर रहे हैं. मी माझे कामकरी वर्ग आहे, मैं और मेरे कार्यकरी वर्ग वेगवेगळ्या माध्यमातून अलग अलग माध्यम से, तरुण वर्ग आहे, युवा वर्ग है, सर्वजण मदत करत आहे. सभी लोग मदद कर रहे हैं. प्रार्थनेच्या टायमाला आम्ही प्रार्थना करत आहोत. हम प्रार्थना द्वारा मदद करते हैं. प्रार्थनेच्या वेळेस आम्ही प्रार्थना करत आहोत. हम प्रार्थना के समय प्रार्थना करते हैं. मदतीच्या वेळेस आम्ही प्रार्थना करत नाही. मदद के वक्त हम प्रार्थना नहीं करते. मदतीच्या वेळी आम्ही त्यांना मदत करत आहोत. मदद करने के वक्त हम उन्हें मदद करते हैं. अनेक माझ्या मंडळीतील लोक आहे, अनेक मेरे कलीसिया के जो लोग हैं, कामकरी लोक आहे, कार्यकरी लोग की हैं, जे कोरोना व्याधीत लोक सापडलेले आहे, जो कोरोना बीमारी में लोग पीड़ित हैं, त्यांना भेट घेत आहे, वो उनसे मिलते हैं, त्यांना मदत करत आहे, उनकी मदद कर रहे त्यांची हैं, काळजी घेत आहे, उनकी देखभाल कर रहे त्यांच्या हैं, हॉस्पिटलची औषधाची व्यवस्था करत उनके आहे, अस्पताल में उनके दवाई की व्यवस्था कर रहे हैं, त्यांना हिंमत देते, धैर्य देत आहे. उन्हें हिम्मत और धीरज देते हैं, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना बी करत आहोत. उनके लिए हम प्रार्थना भी देव करते आम्हाला हैं. मदत करत आहे. परमेश्वर हमें मदद कर रहे देव हैं, आम्हाला सामर्थ्य देत आहे. परमेश्वर हमें सामर्थ्य दे देव रहे आम्हाला हैं, ज्ञान देत आहे. परमेश्वर हमें ज्ञान देते आम्ही हैं, त्यांना कशी मदत करायची, हमें उन्हें कैसी मदद आम्ही करनी कसं है, त्यांना सहाय्य करायचं, किस तरीके से उन्हें सहायता यासाठी करनी देव है. आमचा मार्ग खुला करत आहे. इस तरह परमेश्वर हमारा मार्ग खोलते हैं, त्यामुळे आम्हाला यश प्राप्त होत आहे. जिस कारण हमें सफलता प्राप्त होती अनेक है. लोकांना आम्हाला वाचवता आलेलं आहे. अनेक लोगों को हमने बचाया, अनेक लोकांना आम्हाला मदत करता आलेली आहे. अनेक लोगों को हमने मदद की, अनेक लोक मदतीची अपेक्षा करत होते. अनेक लोग मदद की उम्मीद माझे थे. कामकरी बंधू मेरे कार्यकरी बंधु अशा लोकांना वेगळ्या माध्यम मदत करत आहे. ऐसे लोगों को अलग अलग माध्यम से मदद करते हैं. अनेक गरीब लोक आहे, अनेक गरीब लोग हैं, त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, उनकी आर्थिक परिस्थिति विकट है, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना मदत करत आहे. अलग अलग माध्यम से उन्हें मदद करते औषध हैं, पुरवठा करत आहे. दवाइयों का सप्लाई करते हैं, अनेक गोष्टीची मदत चाललेली आहे. अनेक तरीकों से मदद करते काही हैं. कुटुंब आहे, कुछ परिवार हैं, माझे काही कामकरी वर्ग आहे, मेरे कुछ कार्यकरी वर्ग हैं, ते येऊन जाऊन लोकांची भेट घेत आहे. वो आते आते लोगों की मुलाकात करते हैं. करोना व्याधी कोण कोण लोक जात नाही आहे, कोरोना बीमारी के कारण लोग यहाँ वहाँ पण नहीं माझे जा लोक सकते, तिकडे जात आहे. लेकिन मेरे लोग वहाँ पे जाते हैं, त्यांची भेट घेत आहे, उनसे मुलाकात करते त्यांना हैं, हिंमत देत आहे, उन्हें हिम्मत देते त्यांना हैं, त्यांची प्रार्थना करत आहे. उनके लिए प्रार्थना करते हैं, ज्यांची गरज, जिनकी जरूरत, जेवणाची गरज, खाने पीने की जरूरतें, कुटुंबाची त्यांची गरज, परिवार की जरूरतें, सर्वांची ते मदत त्यांना मदत करत आहे. सभी की वो मदद जरूरतें पूरी करते ते हैं. भीत नाही, वो डरते ते नहीं, घाबरत नाही, वो डरते ते नहीं, स्वतःची काळजी घेत आहे. वो खुद की देखभाल पण करते हैं, इतरांना मी ते पाहत आहे. वो दूसरे की ओर भी देखते हैं. बायबल सांगतो, बाइबल कहती तू है, आपल्या बांधवाला बघून तोंड लपू नको. तुम अपने बंधु को देखकर अपना मुंह मत जर छुपाओ. तुला मदत करता येत असेल तर अगर तुम मदद कर सकते हो, त्याला मदत कर. तुम उसकी मदद करो. बायबल सांगतो, बाइबल कहती है, याकूब 2:14 प्रमाणे याकूब 2:14 में विश्वास हा क्रियाशील असतो. विश्वास ये क्रियाशील होना जर चाहिए. तुझा भाऊ बहिणीला जर गरज
गरज भासलेली आहे, अगर तुम्हारे भाई बहन को किसी चीज की जरूरत है, त्यांना मदतीची गरज आहे, उन्हें मदद की जरूरत है, तू त्यांना मदत कर, तुम उनकी मदद करो, तू त्यांच्याकडे पहा, तुम उनकी ओर देखो, तुझ्याकडे पाहिल, मैं तुम्हारी ओर ही देखूंगा, तुझी काळजी घे, मैं तुम्हारी देखभाल ही तुला करूंगा, सुरक्षित ठेवेल. मैं तुम्हें सुरक्षित असे रखूंगा. माझे काही कुटुंब आहे, ऐसे कई सारे परिवार हैं, रात्रंदिवस ते काम करत आहे, वो दिन रात वो कार्य कर रहे कोरोना हैं. व्याधीने कुटुंबाला ते सांभाळत आहे, कोरोना बीमारी में जो परिवार पीड़ित है उन्हें वो संभालते हैं, संपूर्ण कुटुंबाची ते काळजी घेत आहे, पूरे परिवार की देखभाल कर रहे हैं. कोणीच कोणाकडे पाहत नाही, कोई किसकी ओर नहीं देख रहा, पण देवाचे लोक पाहत आहे, लेकिन परमेश्वर के लोग देख रहे देवाचे हैं. लोक मदत करत आहे, परमेश्वर के लोग मदद कर रहे देव हैं. आमच्याकडे पाहत आहे, परमेश्वर हमारी ओर देख रहे हैं. देव आमच्याकडे लक्ष देत आहे, परमेश्वर हमारी ओर देख रहे आम्ही हैं. देवावर विश्वास ठेवतो, हम परमेश्वर पर विश्वास देव रखते आमच्या हैं. विश्वासाची पारख करतो. परमेश्वर हमारे विश्वास को परखते हैं. प्रेम सर्वांग सुंदर आहे, प्रेम सबसे सुंदर है. प्रीतीशिवाय काहीच नाही. प्रेम के सिवा कुछ नहीं. देवाने मला शिक्षण दिलं आहे, परमेश्वर ने मुझे सिखाया है, माझ्या मंडळीला शिक्षण दिलेलं मेरे आहे. कलीसिया को सिखाया है. तुम्ही इतरांकडे पहा, तुम दूसरों की ओर मी देखो, तुमच्याकडे पाहिल. मैं तुम्हारी ओर तुम्ही देखूंगा. इतरांना मदत करा, तुम दूसरों की मी मदद करो, तुमच्या कुटुंबाला मदत करन. मैं तुम्हारे परिवार की मदद तुम्ही करूंगा. इतरांची काळजी घ्या, तुम दूसरों की देखभाल मी करो, तुमच्या कुटुंबाची काळजी घेईल. मैं तुम्हारे परिवार की देखभाल देवाने आम्ही करूंगा. वचन दिलेलं आहे, परमेश्वर ने हमें वचन दिया है. असे लोक कुटुंब मी तुमच्या समोर आणेल, ऐसे लोग, ऐसे परिवार में तुम्हारे सामने असे रहूंगा. कामकरी लोक तुम्हाला मी दाखवल. ऐसे कार्यकरी वर्ग में तुम्हें दिखाऊंगा ते सुरक्षित आहे, जो सुरक्षित है. देव त्यांची काळजी घेत आहे. परमेश्वर उनकी देखभाल करते हैं. आम्ही प्रार्थना टायमाला प्रार्थना करत आहोत, हम प्रार्थना के वक्त प्रार्थना करते पण हैं, मदतीच्या टायमाला मी मदत करत आहोत. लेकिन मदद के वक्त हम मदद करते हैं. वेळ म्हणजे लोकांशी संपर्क करत आहोत, अलग अलग लोगों से हम संपर्क करते हैं. हॉस्पिटल में संपर्क करत आहोत, अस्पताल में संपर्क करते हैं, डॉक्टरी संपर्क करत आहोत, डॉक्टरों से संपर्क करते हैं, कुटुंबाची संपर्क करत आहोत. परिवार से संपर्क करते हैं. देव मला यांची काळजी घे, परमेश्वर ने कहा कि इनकी देखभाल करो. आम्ही काळजी घेत आहोत. हम देखभाल करते हैं. असे लोक देवाला पाहिजे. ऐसे लोग परमेश्वर को चाहिए. भीती धरणारे लोक नको. डरे हुए लोग नहीं चाहिए. बायबल सांगतो, बाइबल कहती है, जो माझ्या वचनावर विश्वास ठेवतो, जो मेरे वचन पर विश्वास रखता है, त्याप्रमाणे चालतो, उसके अनुसार चलता है, त्याला प्रतिफळ भेटेल. उसे प्रतिफल मिलेगा. जो मायासाठी जो मेरे लिए जीव देईल, अपने प्राणों का त्याग करेगा, त्याचा जीव राखला जाईल. उसका प्राणों का बचाव मैं जो करूंगा. आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करेल, जो अपने प्राणों का बचाने की कोशिश करेगा, तो मरेल. वो मरेगा. पण मायासाठी लेकिन मेरे लिए, जो जीव धोक्यात घालेल, जो अपने प्राणों को धोखे में ले जाएगा, देव त्याला सांभाळेल, परमेश्वर उसे संभालेगा. देव त्याला सुरक्षित ठेवेल. परमेश्वर उसे सुरक्षित रखेगा. बायबलमध्ये आम्ही पाहतो, बाइबल में हम देखते हैं, देवाचे सेवक संदेष्टांनी परमेश्वर के सुसमाचार देने वाले सेवकों ने इतरांसाठी त्यांनी प्रार्थना केली. दूसरों के लिए उन्होंने प्रार्थना मोशी पहा, की. मूसा है, दानियल पहा, दानियल है, बायबलमध्ये लोक पहा, बाइबल के लोग दावीद देखें. पहा, दाऊद देखिए, पाऊल पेत्र पहा. पाउल पतरस को ते देखें. कोणासाठी जगले? वो किसके लिए ते जिए? स्वतःसाठी नाही जगले, वो खुद के लिए नहीं ते जिए, इतरांसाठी जगले, वो दूसरों के लिए ते जिए. मंडळांसाठी जगले, वो कलीसिया के लिए जिए, इतर लोकांसाठी जगले. वो दूसरों के लिए जे जिए. जगात दुःखी लोक आहे, कष्टी लोक आहे, त्रासात लोक आहेत, जो संसार में लोग पीड़ित हैं, तकलीफ में जी रहे हैं, व्यसनात आहे, नशे के आदी त्या हैं, लोकांचा नाश होत आहे, जिन लोगों का नाश हो अशा रहा है, लोकांसाठी ते रडले, ऐसे लोगों के लिए वो अशा रोए. लोकांसाठी त्यांनी प्रार्थना केली, ऐसे लोगों के लिए उन्होंने प्रार्थना अशा की. लोकांना त्यांनी देवाकडे आणलं, ऐसे लोगों के लिए उन्होंने परमेश्वर के पास लाए. अशा लोकांना त्यांनी उद्धार तारण दिलं, ऐसे लोगों का उन्होंने उद्धार और तारण दिलाया, आरोग्य दिलं, चंगाई दिलाई, आशीर्वाद प्राप्त करून दिले. आशीष प्राप्त कराए. अशा लोकांना त्यांनी देवापासून आशीर्वाद दिले. ऐसे लोगों को उन्होंने परमेश्वर के द्वारा आशीष प्राप्त आज कराए. भी देव जगात काम करत आज आहे, भी परमेश्वर संसार में कार्य कर वेळ रहे मध्ये हैं. देव मदत करत आहे. अलग अलग माध्यम से परमेश्वर मदद कर रहे आमच्या हैं. तुमच्याकडून देव लोकांना मदत करत आहे. हमारी ओर से परमेश्वर मदद कर रहे हैं. अनेक मंडळातून देव काम करत आहे, अनेक कलीसिया द्वारा परमेश्वर कार्य कर रहे हैं. लोकांना मदत करत आहे, लोगों की मदद कर रहे हैं. नाशेतून लोक वाचवत आहे. नाश से परमेश्वर बचाते हैं. आज लोकांना धैर्याची हिंमतीची गरज आहे. आज लोगों को धीरज की जरूरत है. आमच्यापासून त्यांना प्राप्त होईल. वो हमसे प्राप्त होगी. आम्ही मदत केली पाहिजे. हमें मदद करनी है. आम्ही देवावर विश्वास ठेवतो, हम परमेश्वर पर विश्वास रखते हैं. वचना विश्वास ठेवतो, परमेश्वर के वचनों पर विश्वास त्याप्रमाणे रखते मी हैं. चालतो, उसके अनुसार चलते हैं. प्रार्थना करतो. प्रार्थना करते हैं. प्रार्थना टायमाला प्रार्थना करा, प्रार्थना के वक्त प्रार्थना करें. मदत टायमाला मदत करा. मदद के वक्त मदद करें. हे देवाचं वचन आम्हाला शिकवतो. ये परमेश्वर का वचन हमें सिखाता है. देव आज भी कार्य करत आहे. परमेश्वर आज भी कार्य कर रहे हैं. अनेक करोनाव्याधीतून लोक बरे झालेले आहे. अनेक लोग कोरोना बीमारी से लोगों को परमेश्वर ने चंगाई गरीब दी. लोक होते, कई सारे लोग थे, गरीब गरीब लोक होते, गरीब लोग थे, ज्यांना हॉस्पिटल जाण्याची कुवत नव्हती, जो अस्पताल में जाने की उनकी
परिस्थिति नहीं थी, त्यांच्याकडे पैसे नव्हते, उनके पास पैसे नहीं थे, त्यांच्याकडे उपचार व्हावा असं काही व्यवस्था नव्हती. उनकी आर्थिक परिस्थिति बहुत बिकट थी. असे लोक घरात होते. ऐसे लोग घर में थे. अशा लोकांची आमची भेट झाली. ऐसे लोगों से हमारी मुलाकात अशा हुई. लोकांसाठी मी प्रार्थना केली. ऐसे लोगों के लिए हमने प्रार्थना की. असे लोक ऐसे लोग घरात बरे झाले. उनको घर में उन्हें चंगाई मिली. देव वेगळ्या माध्यमातून काम करतो. परमेश्वर अलग अलग माध्यम से कार्य करते हैं. देवाने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे वेगळ्या माध्यमातून कार्य केलेलं आहे. परमेश्वर ने प्रभु यीशु के माध्यम से अलग अलग स्वरूप में कार्य किया. घरात लोकांना देवाने बरे केलेले. घर में लोगों को चंगाई दी. प्रार्थनारे लोक बरे झालेले आहे. प्रार्थना द्वारा चंगाई दी. औषधाशिवाय लोक बरे झालेले आहे. बिना किसी दवाई के लोगों को चंगाई मिली. असं देव आज काम करत आहे. ऐसे परमेश्वर कार्य कर रहे हैं. मग आमच्यामध्ये भीती काढून टाका. इसलिए हमारे अंदर का जो डर है वो निकाल दे. विश्वास ठेवा. विश्वास रखे देवावर, परमेश्वर पर. देवाच्या वचना विश्वास ठेवा. परमेश्वर के वचनों पर देव विश्वास रखे. तुमची माझी काळजी घेण्यास समर्थ देव आहे. परमेश्वर हमारी देखभाल करने वाले तो आमचे परमेश्वर है. कुटुंब सांभाळतो. वो हमारा परिवार तो संभालते आम्हाला सुरक्षित ठेवू शकतो. वो हमें सुरक्षित रखते तो हैं. आमचे मनोदय, वो हमारी मनोकामना, आमचे स्वप्न, हमारे ख्वाब, आमची काळजी हमारी चिंताएं तो सोडवेल. वो छुड़ाएंगे. त्याला अवघड असं काहीच नाही. उन्हें नामुमकिन तो ऐसा आम्हाला कुछ नहीं. शांती देईन. वो हमें शांति तो देंगे. आम्हाला आनंदित ठेवेल. वो हमें आनंदित रखेंगे. त्या विश्वासाने देवावर चाला. उस विश्वास से परमेश्वर के साथ कशाला घाबरू नका. किसी बात की चिंता न करें. कशाची चिंता करू नका. किसी भी बात की चिंता न स्थिर करें. राहा. स्थिर रहें. बायबल सांगतो बाइबल कहती है निर्गम 14:13 प्रमाणे निर्गमन 14:13 में, ज्यावेळेस मोशे तांबड्या समुद्र समोर गेला, जिस वक्त मूसा लाल समंदर के सामने गया, चारी बाजूने संकट होतं, चारों ओर से संकट था. त्यावेळेस मोशेला देव बोलला, उस वक्त मूसा को परमेश्वर ने कहा, ह्या लोकांना स्थिर कर. इन लोगों को तुम स्थिर करो, यांना हिंमत दे, धैर्य दे. इन्हें हिम्मत और धीरज दो. आज मी यांचा उद्धार करेन. आज मैं इनका उद्धार करूंगा. आज मी यांच्या समोर चमत्कार करेन. आज मैं चमत्कार करूंगा. मी आज तांबड्या समुद्र त्यांना पार घेऊन जाईन. आज मैं इस लाल समंदर से इन्हें पार ले जाऊंगा. आज मी त्यांचा उद्धार करेन. आज मैं इनका उद्धार तू करूंगा. यांना हिंमत दे, धैर्य दे. तुम इन्हें हिम्मत और धीरज दो. यांना स्थिर कर. इन्हें स्थिर करो. तू यांना स्थिर कर. तुम इन्हें स्थिर रखो. मोशेने त्या लोकांना स्थिर केलं. मूसा ने उन लोगों को स्थिर किया. लोक स्थिर झाले. वो लोग स्थिर हुए. तांबड्या समुद्रातून ते पार गेले. वो लाल समंदर पार कर गए. देवाने त्यांचा उद्धार केला. परमेश्वर ने उनका उद्धार किया. मोठ्या संकटातून देवाने त्यांना वाचवलं. बड़े से संकट से परमेश्वर ने तोच देव बचाया. काल आजही सारखा आहे. वही परमेश्वर कल आज और युग से एक समान है. आमच्या समोर अनेक प्रश्न येतात, अनेक समस्या येतात. हमारे सामने कई सारे प्रश्न समस्याएं आती कॅन्सर हैं. सारखे आजार आहे. कैंसर जैसे बीमार हैं. अनेक व्यसनी लोक आहे. अनेक नशे के आदि जो लोग हैं, जुगारी लोक आहे. जो जुआ खेलने वाले लोग हैं, सैतानी बंधनात लोक आहे. शैतान के बंधनों की में घराचे लोग हैं, दुधान झाले लोक आहे. पूरी तरह से घर बिखरे हुए लोग हैं, अपयशी लोक आहे. अपयशी लोग हैं, दारिद्र्यात लोक आहे. दरिद्रता में हैं, कर्जात लोक आहे. कर्ज में डूबे हैं, सर्व गोष्टीत अपमान झालेले लोक आहे. सभी चीजों में अपमानित लोग हैं. अशा लोकांसाठी आम्ही प्रार्थना केली. ऐसे लोगों के लिए हमने अशा प्रार्थना लोकांना की. आम्ही शिक्षण दिलं. ऐसे लोगों को हमने ज्ञान असे दिया. लोक देवाने बरे केलेले. ऐसे लोग परमेश्वर ने चंगाई दी. अशा लोकांचे मनोदेवाने पूर्ण केलेले. ऐसे लोगों की परमेश्वर ने मनोकामना पूरी की. आज ते आनंदित आहे. आज वे आनंदित हैं. आज शांती, त्यांच्याकडे शांती आहे. आज उनमें शांति है. आज देव त्यांच्याबरोबर राहत आहे. आज परमेश्वर उनके साथ रहते देव हैं. त्यांची काळजी घेत आहे. परमेश्वर उनकी देखभाल करते ते हैं. विश्वासाने चालत आहे. वो विश्वास से चल रहे हैं. ते स्वार्थ लोकांना सांगत आहे. वो लोगों को सुसमाचार सुनाते हैं. लोकांना साक्ष सांगत आहे. लोगों को गवाही सुनाते हैं. देव आहे. परमेश्वर है. देव आहे. परमेश्वर देव है. आहे. परमेश्वर है. हे देवाचं वचन आम्हाला शिकवतो. ये परमेश्वर का वचन है. आणि पूर्ण विश्वास देवावर ठेवलाच पाहिजे. हमें पूरा विश्वास परमेश्वर पर रखना है. आम्ही देवावरून राहिलं पाहिजे. हम परमेश्वर पर निर्भय रहते हैं. भीतीमुळे देव काम करत नाही. डर में परमेश्वर कार्य नहीं मी करता. माझं उदाहरण तुम्हाला सांगितलं. मैंने अपना उदाहरण आपको तिथं दिया. भय, तिथं देव काम करत नाही. जहां पर डर है वहां परमेश्वर कार्य भीती नहीं काढून करता. टाका. डर निकाल दें. विश्वासाने जाग घेतली पाहिजे. विश्वास से डर को भर दें. बायबल वाचा. बाइबल पढ़ें. नियमित वाचा. नियमित पढ़ें. चर्चमध्ये जा. चर्च में जाएं. संदेश ऐका. सुसमाचार सुने. देवाच्या वचनाने विश्वास निर्माण होतो. परमेश्वर के वचनों द्वारा परमेश्वर का विश्वास तैयार हिम्मत होता है. येते. हिम्मत आती है. धैर्य येतं. धीरज मिलता है. स्थिर राहा. स्थिर रहें. प्रतीक्षा करा. प्रतीक्षा करें. देव आपल्या वेळेवर काम करेल. परमेश्वर अपना कार्य करेंगे. देव आमची फजिती कधीच होऊ देणार नाही. परमेश्वर हमें कभी नहीं तो फंसने आम्हाला देंगे. उच्च ठिकाणी नेईन. वो हमें ऊंचे स्थान पर ले व जाए आम्हाला तो आश्रयित करेल. और वह हमें आशीषित हे करेंगे. देवाचं वचन आहे. ये परमेश्वर का वचन है. त्याच्यावर विश्वास ठेवा. इस पर विश्वास रखें. आम्ही देवाचा गौरव करत आहोत. हम परमेश्वर का गौरव करते हैं. आम्ही देवाचा महिमा करत आहोत. हम परमेश्वर की महिमा करते हैं. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्री, सत्य जीवन मंडळ फेलोशिपमध्ये देव काम करत आहे. सत्य की जीवित मंडली इस कलीसिया में परमेश्वर कार्य करते हैं. प्रार्थना स्थळ
आता बंद आहे. प्रार्थना स्थल अभी फिलहाल बंद है. प्रार्थना स्थळ पुढे देव उघडेल प्रार्थना स्थल जब परमेश्वर आगे चालू करेंगे त्यावेळेस तुम्ही आमची भेट घेऊ शकता. उस वक्त आप हमसे आके मिल सकते हैं. दर मंगळवारी हर मंगलवार के दिन 7 ते 9 6 से 9 पुणे भागात पुणे विभाग में, येरोडा भागात येरवड़ा विभाग में या ठिकाणी देवाचं कार्य चालू आहे. इस स्थान में परमेश्वर का कार्य चल रहा है. आम्ही देवाचं शिक्षण देतो, हम परमेश्वर का ज्ञान देते हैं, लोकांसाठी प्रार्थना करतो, लोगों के लिए प्रार्थना करते देव हैं, त्यांना तयार करतो, परमेश्वर उन्हें तैयार करते हैं, देव त्यांचा उद्धार करतो, परमेश्वर उनका उद्धार करते हैं, देव लोकांना बरे करतो. परमेश्वर लोगों को चंगाई देते हैं. आज भी देव काम करत आहे. आज भी परमेश्वर कार्य कर रहे हैं. स्क्रीन दिलेल्या नंबर प्रमाणे स्क्रीन पर जो आप नंबर देख सकते या हैं, फोनद्वारे इस फोन द्वारा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आप हमसे संपर्क कर सकते हैं. फोनद्वारे तुम्ही समस्या प्रश्न सांगू शकता. फोन द्वारा आप अपनी समस्या हमें बता सकते हैं. आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. हम आपको जवाब आम्ही देंगे. एकमेकाचे वजे व्हावं. हम एक दूसरे का बोझ उठाएंगे. देव आम्हाला शांती देईन. परमेश्वर हमें शांति दे. देव आम्हाला आराम देईन. परमेश्वर हमें विश्रांति सत्य दे. जीवन मंडळी फेलोशिप सत्य की जीवित मंडली देव कलीसिया काम करत आहे. परमेश्वर कार्य करते 30 वर्ष देव काम करत हैं. आहे. पिछले 30 सालों से परमेश्वर सोशल कार्य मीडियावर कर रहे हैं. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री सोशल मीडिया पर संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्री आज 1 वर्ष देव काम करत आहे. आज 1 साल से परमेश्वर इस देवाने पर आता कार्य नव्या कर रहे नव्या गोष्टी आणलेल्या आहे. हैं. वो नई नई चीजें प्रकट करते हैं. देवाने आता नवीन चर्चची स्थापना केलेली आहे. परमेश्वर ने अभी नए चर्च की स्थापना सत्य की. जीवन मंडळी एक चर्चची स्थापना देवाने केलेली आहे. सत्य की जीवित मंडली एक कलीसिया की स्थापना की. येणाऱ्या दिवसात आने वाले दिनों में ज्यावेळेस प्रार्थना स्थळ उघडेल जिस वक्त प्रार्थना स्थल चालू होंगे, देव म्हणाला की चर्चची स्थापना कर. परमेश्वर ने कहा कि तुम चर्च की स्थापना करो. देव वेगळ्या माध्यमातून कार्य करत आहे. परमेश्वर अलग अलग माध्यम से कार्य कर रहे हैं. फेलोशिप 30 वर्ष काम करत आहे. फेलोशिप में परमेश्वर पिछले 30 सालों से कार्य कर रहे आता हैं. त्याने आम्हाला आज्ञा केलेली आहे. अब उन्होंने हमें आज्ञा दी है, लोकांची व्यवस्था व्हावी, लोगों की व्यवस्था हो, लोकांची सर्व गोष्टीची व्यवस्था व्हावी, लोगों की सभी प्रकार की व्यवस्था यासाठी बने. चर्चची व्यवस्था मी करत आहे. इसलिए कलीसिया की व्यवस्था परमेश्वर ने की है. सत्य जीवन मंडळी चर्चची आम्ही उभारणी करत आहोत. सत्य की जीवित मंडली चर्च की उभारनी परमेश्वर येणाऱ्या करते हैं. दिवसात आने वाले दिनों में आम्ही ते ओपन करणार आहोत. हम ये शुरू करने वाले हैं. देवाच्या द्वारे आम्ही सुरू करणार आहोत. परमेश्वर के द्वारा हम शुरू करेंगे. ज्या कोणाला सामील व्हायचं, जिस किसी को इसमें शामिल होना है, मेंबरशिप व्हायचं, जिसे मेंबरशिप लेनी ते है, संपर्क करू शकतात, वो हमसे संपर्क कर सकते स्वतः हैं. येऊन भेटू शकतात. खुद आके हमसे मिल सकते हैं. या पहा, आइए, देखिए अनुभव घ्या. और अनुभव लें. देव आहे, परमेश्वर है, देव कार्य करत आहे. परमेश्वर कार्य कर रहे हैं. त्याच्या वतीने आम्ही काम करत आहोत. उनकी ओर से हम बोलते हैं. देव आम्हाला विजय देत आहे. परमेश्वर हमें विजय देते हैं. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. उस परमेश्वर का हम धन्यवाद करते हैं. विश्वासात वाढत चला, विश्वास में बढ़ते रहें, हिम्मत धरा, धैर्य धरा, हिम्मत रखें, धीरज रखें, प्रतीक्षा करा. प्रतीक्षा करें. देव काम करत आहे. परमेश्वर कार्य कर रहे हैं. देव आपलं अभिवचन पूर्ण करतो. परमेश्वर अपना अभिवचन पूर्ण करते हैं. 30 वर्ष देवाबरोबर चालत आहोत. पिछले 30 सालों से हम परमेश्वर के साथ चल तो रहे हैं. आपलं अभिवचन पूर्ण करत आहे. वो अपना अभिवचन पूरा कर रहे हैं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. ये एक अहम बात है. एक अनुभव आहे. एक अनुभव है. एके दिवशी एक दिन 2 व्यक्ती माझ्याकडे आल्या. 2 व्यक्ति मेरे पास आए. दोन्ही सिस्टर होत्या. दोनों सिस्टर्स थे. ते खूप रडायला लागल्या. वो बहुत रोने लगे. ते खूप रडायला लागल्या. वो बहुत रोने लगे. ते रडतच राहिल्या. वो रोते रहे. ते देवाच्या मंदिरातून रडायला लागल्या. वो परमेश्वर की कलीसिया में रोते रहे. खूप वेळ ते रडतच राहिल्या. बहुत देर तक वो रोते रहे. काही वेळानंतर आम्ही त्यांना हिंमत दिली, धैर्य दिलं. कुछ समय बाद हमने उन्हें हिम्मत और धीरज दिया. आम्ही त्यांची विचारपूस केली. हमने उनकी पूछताछ की. ते दुःखी होते, कष्टी होते, वो दुख में थे, तकलीफ में थे, ते गरीब होते. वो गरीब थे. त्यावेळेस त्यांनी आपली समस्या आमच्या समोर ठेवली. उस वक्त उन्होंने अपनी समस्या हमारे सामने रखी. ते म्हणाले, उन्होंने कहा, बदर, ब्रदर, माझा पती मेरे पति 3 महिने झाले 3 महीने हो गए हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. अस्पताल में एडमिट है. 3 महिने झाले त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. 3 महीने से उन पर डॉक्टर उपचार कर रहे डॉक्टर हैं. प्रयत्न करत आहे. डॉक्टर कोशिश कर रहे हैं. उपचार चालू आहे. इलाज चल रहा है. वेगवेगळ्या प्रकारचं औषध चालू आहे. अलग अलग प्रकार की दवाइयाँ चल रही है. 3 महिन्याला त्याच्यामध्ये काहीच प्रगती नाही. पिछले 3 महीने से उनमें कोई बढ़ोतरी नहीं हुई. मी एक गरीब स्त्री आहे. मैं एक गरीब स्त्री, मला लहान लहान लेकरं आहे. मेरे छोटे छोटे तो बच्चे माझा हैं. पती आहे. वो मेरे पति हैं. आज 3 महिने तो हॉस्पिटलमध्ये आहे. आज पिछले 3 महीने से वे अस्पताल में 2 बीमार लाख रुपये मी हॉस्पिटल भरलेले आहे. हैं. 2 लाख रुपए मैंने अस्पताल में भरे हैं अजून पैसे भरायचे आहे. और पैसे मुझे भरने हैं. मग काय करा मला समजत नाही.
क्या किया जाए मुझे समझ नहीं आ पण रहा, माझ्या पतीला आरोग्य प्राप्त होत नाही. लेकिन मेरे पति को चंगाई प्राप्त नहीं मी हो. फार आशेने तुमच्या मंदिरात आले आहे. मैं बहुत उम्मीदें लेकर आपके कलीसिया में आई मी हूँ. स्वार्थ ऐकून तुमच्या मंदिरात आलेले आहे. मैं सुसमाचार सुन के आपकी कलीसिया में आई या हूँ. मंदिरात देव राहतो. इस कलीसिया में परमेश्वर रहते इथे हैं. लोक बरे होतात. यहाँ पे लोगों को चंगाई मिलती इथे है. लोकांना अनुभव येतो. यहाँ पे लोगों को अनुभव मिलता मी है. स्वार्थ ऐकलेले आहे. मैंने ये सुसमाचार मी सुना है. लोकांची साक्ष ऐकलेली आहे. मैंने लोगों की गवाही सुनी मी है. मोठा प्रवास करून तुमच्याकडे आलेले आहे. एक बड़ी सी यात्रा करके मैं मला आपके मदत पास करा. आया हूं. मेरी मदद करें, मला सहाय्य करा. मेरी सहायता करें, माझ्या पतीसाठी प्रार्थना करा. मेरे पति के लिए प्रार्थना माझ्या करें. पतीला येऊन भेटा. मेरे पति को आप आके मिले. 5 मिनिटून तुम्ही भेटा. केवल 5 मिनट ही सही आप आके मिले. माझा विश्वास आहे मेरा विश्वास है देव माझ्या पतीला बरे करेन. परमेश्वर मेरे पति को चंगाई देंगे. या आशेने तिने आम्हाला विनंती केली. इस उम्मीद से उन्होंने हमें विनती की. गरीब स्त्री होती. वो एक गरीब स्त्री थी. त्यावेळेस आम्ही तिची विनंती ऐकली. उस वक्त हमने उनकी परिस्थिति सुनी. आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट गेली. हम अस्पताल में जाके उनके पति से हमने मिला. त्यावेळेस त्या पतीला पाहिलं आम्ही. उनके पति को हमने देखा. त्याचे हातपाय बांधून ठेवले होते. उनके हाथ पैर बांधे हुए थे. सर्व शरीरात मशीनद्वारे त्याला उपचार चालू होते. पूरे शरीर में मशीन डालकर उनके उपचार चल रहे थे. तरी पण त्याच्यामध्ये प्रगती होत नव्हती. फिर भी उनमें कोई प्रगति नहीं थी. ती स्त्री फार अशुभ नेत्राने आम्हाला विनंती करत होती. वो स्त्री हमें बहुत आंसू भरे नेत्रों से हमें विनती कर. माझा विश्वास आहे मेरा विश्वास है देव यांना बरे करेन. परमेश्वर इन्हें चंगाई देंगे. त्या विश्वासाने आम्ही प्रार्थना केली. उस विश्वास से हमने प्रार्थना की. आम्ही देवाला हाक मारली. हमने परमेश्वर को पुकारा. देवा तो आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. परमेश्वर आपने हमें अभिवचन तो दिया आम्हाला है. आश्वासन दिलेलं आहे. आपने हमें आश्वासन दिया तो है. आम्हाला विश्वास दिलेला आहे. आपने हमें विश्वास दिलाया है. यहोशुआ मैं यहोशू मी तुला विनंती करतो. आपको विनती करता कारण हूँ तुम्हाला अभिवचन दिलं. क्योंकि आपने मुझे अभिवचन दिया है. तुम्हाला की हाक मार म्हणजे मी तुमने कहा कि तुम मुझे पुकारो, तू मतलब लोकांसाठी प्रार्थना कर मी लोकांना बरे करेन. तुमने कहा कि तुम मुझे पुकारो और लोगों के लिए प्रार्थना करोगे तो मैं तुम्हें जवाब दूंगा. कोणती व्याधी असो, वो कोई भी बीमारी हो, कोणते संकट असो, कोई भी संकट हो, कोणते सैतानी बंधन असो, कोई भी शैतान के बंधन हो, कोणती परिस्थिती असो, कोई भी परिस्थिति हो, देव म्हणला मी सर्व बदलेल. परमेश्वर ने कहा कि मैं सब बदल तू दूंगा. मला हाक मार, तुम मुझे पुकारो, प्रार्थना कर, प्रार्थना करो, मी काम करेन. मैं कार्य आम्ही करूंगा. देवाला हाक मारली. मैंने परमेश्वर को पुकारा. हॉस्पिटलमध्ये रडून देवाला प्रार्थना केली. मैंने परमेश्वर को रोकर अस्पताल में प्रार्थना प्रभू की. या स्त्रीने तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. प्रभु, इस स्त्री ने आप पर विश्वास रखा त्या है. वचनावर तिने विश्वास ठेवला आपके आहे. वचनों पर विश्वास रखा त्या है. मंडळीवर तिने विश्वास ठेवलेला आहे. आपकी कलीसिया पर विश्वास मी रखा है. यहोशू तुला हाक मारत आहे. मैं यहोशू आपको पुकारता या हूँ. माणसाला तू स्पर्श कर. इनके पति को आप छू लें. सर्व व्याधीतून मुक्त करणार तू दे परमेश्वर. सभी व्याधि से मुक्त करने वाले परमेश्वर आप येशू हैं. तुझ्या नामात त्याला स्पर्श कर. प्रभु यीशु, आपके नाम में आप इन्हें छू लें. याला तू शक्ती दे. इन्हें आप शक्ति त्याला दें. तू सामर्थ्य दे. इन्हें सामर्थ्य से भर दें. येशू तुझ्या नामात त्याला उठव. प्रभु यीशु, आपके नाम में आप इन्हें उठाएं. तू उठवशील आमचा विश्वास आप आहे. उठाएंगे, ये हमारा विश्वास है. ते प्रार्थना करून ये प्रार्थना हमने की. तिथून आम्ही निघून गेलो. वहां से हम निकल गए. 1-2 तास झाले. 2 घंटे बीते. 2 तासांनी ते आम्हाला फोन आला. 2 घंटों बाद हमें फोन आया. त्यांच्या पत्नीचा फोन आला. त्या पत्नीचा फोन आला. वो पत्नी जो सिस्टर थी, उनका फोन आया. ब्रदर, मोठासा चमत्कार झालेला आहे. एक बड़ा सा चमत्कार हुआ. 3 महिन्यानंतर माझ्या पतीने मला हाक मारली. 3 महीने बाद पति ने आज मुझे पुकारा. त्याने मला हाक मारली. उन्होंने मुझे बुलाया. तो मला जीवन दे. उन्होंने मुझसे कहा कि मुझे खाना दो, मला काहीतरी खायला दे. मुझे कुछ तो खाने के लिए दो. ब्रदर, मोठासा चमत्कार देवाने केलेला आहे. ब्रदर, एक बड़ा सा चमत्कार परमेश्वर ने हमारे बीच में किया है. प्रभूने माझ्या पतीला उठवलं. परमेश्वर ने मेरे पति को उठाया है. तो बरा झालेला आहे. उन्हें चंगाई प्राप्त तो हुई. आता जेवण मागत आहे. वो अब खाना मांग रहे तो हैं. हालचाल करू लागलेला आहे. वो हिलडुल रहे हैं. ही मोठीशी आशा एक बड़ी सी उम्मीद त्या स्त्रीने देवावर ठेवली होती. उस स्त्री ने परमेश्वर पर रखी थी. देव आशा मनभंग करत नाही. परमेश्वर उम्मीदें तोड़ने वाले परमेश्वर नहीं है. जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात, जो आंसू भरी आंखों से बोते हैं, ते हर्षाने कापणी करतील. वो उम्मीद से काटेंगे. स्तोत्र 126:5 प्रमाणे भजन संहिता 127 जे 5 अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात, जो आंसू भरी आंखों से बोते हैं, ते हर्षाने कापणी करतील. वो खुशी से काटेंगे. देव हर्ष आणतो. परमेश्वर खुशी देव लाते आनंद हैं. आणतो. वो आनंद लाते देव हैं. डोळ्याचे असे पुसून टाकतो. परमेश्वर आंखों के आंसू पोंछ देते सर्व हैं. बदलतो देव. सभी चीजें परमेश्वर बदलते हैं. देवावर विश्वास ठेवा. परमेश्वर पर विश्वास रखें. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. परमेश्वर के वचनों पर विश्वास देव रखें. तुमच्यासाठी सर्व करेल. परमेश्वर तुम्हारे लिए सब कुछ करेंगे. संशय भीतीला थारा देऊ नका. सवाल और प्रश्नों को
कोई भी स्थान न दें। चला आपण देवाकडे जाऊ. चलिए हम परमेश्वर के पास जाएं। देवाने तुमच्यामध्ये माझ्यामध्ये विश्वास निर्माण केला आहे. परमेश्वर ने हमें विश्वास पैदा आज किया। देवाच्या वचनातून आम्हाला हिंमत आलेली आहे. आज परमेश्वर के वचनों द्वारा हमें हिम्मत आम्हाला आई, धैर्य आलेलं आहे. हमें धीरज मिला देवाने है। आमचा विश्वास वाढवला आहे. परमेश्वर ने हमारा विश्वास बढ़ाया है। देवाचं शिक्षण घेतलेलं आहे. हमने परमेश्वर का ज्ञान लिया है। देव विश्वास वाढवतो. परमेश्वर विश्वास देव बढ़ाते आम्हाला हैं। आशा देतो. परमेश्वर हमें उम्मीद देते हैं। कोणी मनुष्य आम्हाला आशा देऊ शकत नाही. कोई मनुष्य हमें आशा नहीं दे सकता, देव आम्हाला आशा देऊ शकतो, पर केवल परमेश्वर हमें ये उम्मीद देते हैं कारण तो पूर्ण करतो. क्योंकि वो पूरी करते हैं। चला आपण सर्व देवाकडे जाऊया. चलिए हम परमेश्वर के पास जाएं। आज आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करणार आज आहोत. हम सभी के लिए प्रार्थना करेंगे। सर्वांसाठी विनंती करणार आहोत. हम सभी के लिए विनती जे करेंगे। करोनाव्याधीत लोक सापडलेले आहे, जो कोरोना बीमारी में जो लोग उलझे हैं, विशेष करून त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. विशेष तौर पर हम उनके जे लिए प्रार्थना हॉस्पिटलमध्ये त्यांची प्रार्थना करणार आहोत. करेंगे। जो अस्पताल में उनके लिए प्रार्थना करेंगे। अनेकांचे प्रश्न समस्या आहे, अनेक लोगों के प्रश्न समस्याएं वेगवेगळे हैं, समस्या प्रश्न आहे. जो अलग अलग समस्याएं हैं। घाबरू नका, भिवू नका. डरना मत, मी किसी बात से देवाच्या न वचन डरना। तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे. हमने परमेश्वर की ओर से आपको अभिषेक दिया देव है। असं करेल. परमेश्वर ऐसा करेंगे। विश्वास ठेवा, विश्वास रखें, प्रार्थनेमध्ये सहभाग ठेवा. प्रार्थना में सहभागिता तुमचे रखें। प्रश्न देवाला सांगा. आपके प्रश्न समस्या परमेश्वर को आज बताएं। देव काम करेन. आज परमेश्वर कार्य करें। आज तुम्हाला तारण पाहिजे असेल, आज अगर आपको उद्धार चाहिए, स्थिर राहा, स्थिर रहें, पश्चाताप करा, मन फिराव करें, झालेल्या चुकांची देवाला क्षमा मागा. कि अपराध की परमेश्वर की क्षमा आज देव मांगें। तुमची देव भेट घेईल. आज परमेश्वर आपको मिलेंगे। आज देव तुमचं तारण करेन. आज परमेश्वर आपका उद्धार आज करेंगे। तुम्हाला तो सर्व गोष्टीतून मोकळं करेल. आज वो सभी चीजों से तुम्हें छुटकारा देंगे। आज तुम्हाला आनंदित करेल. आज वो तुम्हें आनंदित करेंगे। चला आपण सर्व देवाकडे जाऊया. चलिए हम परमेश्वर के पास जाएं। सर्व आपण प्रार्थना करूया. चलिए हम प्रार्थना देव करें। आहे, परमेश्वर है, तुम्ही घराघरात बसलेले आहात, आप घर घर में तिथं मौजूद पण हैं। देव आहे. वहां पर परमेश्वर है। इथून आम्ही प्रार्थना करतो. यहाँ से हम प्रार्थना देव करेंगे। तुमच्या घरात काम करतो. परमेश्वर आपके घर में कार्य आम्ही करेंगे। अनुभव घेतो. हम अनुभव लेते हैं अनेकांची साक्ष आम्ही ऐकतो. और कईयों की गवाही हम सुनते चला हैं। आपण प्रार्थना करू. चलिए हम प्रार्थना करें। स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ कनदा बाप्पा, स्तुति पात्र सम्मान की योग्य हमारे जीवित प्रभु परमेश्वर, धन्यवाद, मान सन्मान गौरव देतो आम्ही परमेश्वर. धन्यवाद, मान सम्मान गौरव हम तू आपको। महान आहे परमेश्वर. आप महान हैं, तू अद्भुत आहे आप परमेश्वर. अद्भुत तू हैं, अलौकिक देव आहे आप परमेश्वर. अलौकिक तू परमेश्वर, गौरव करण्यासारखा देव आहे परमेश्वर. आप गौरव करने वाली परमेश्वर हैं। तू स्तुतीस पात्र सन्मान योग्य असं तूच देव आहे आप परमेश्वर. स्तुति की योग्य, सम्मान की योग्य जीवित परमेश्वर हैं। तूच पवित्र पवित्र देव आहे परमेश्वर. केवल आप ही पवित्र तू परमेश्वर हैं। सारखा देव नाही, आप जैसा तू परमेश्वर सारखा नहीं, प्रभू नाही, आप जैसा प्रभु तू नहीं, सारखं कोणीच नाही परमेश्वर. आप जैसा कोई और तुला नहीं। सर्व काही शक्य आहे. आपको सभी चीजें मुमकिन तू है। न बदलणारा देव आहे. आप ना बदलने वाले परमेश्वर तू हैं। आम्हावर प्रेम करणारा देव आहे. आप हम पर प्रेम करने वाले आमची परमेश्वर काळजी हैं। घेणारा देव आहे. हमारी देखभाल करने वाले तू आमच्या परमेश्वर हैं। संबंधी योजना संकल्प करणारा देव आहे. हमारे बारे में योजना संकल्प करने वाला परमेश्वर है। आम्हाला सर्व अडचणीतून बाहेर करणार तूच देव आहे सभी परमेश्वर. मुश्किलों से हमें बाहर निकालने वाले केवल आप हैं। आम्ही पापात राहू नये, हम पाप में ना आम्ही जिए, दुःखात राहू नये, हम गलतियों में ना जिए, आम्ही नाशित जाऊ नये. हम हमारा नाश ना हो। तू आपला एकुलता एक पुत्र वधस्तंभी बलिदान केला परमेश्वर, इसलिए आपने इकलौते पुत्र को क्रूस पर उसका बलिदान दिया कारण आमचं उद्धार व्हावं, ताकि हमारा उद्धार हो, आम्हाला शांती भेटावी, हमें शांति मिले, आम्ही आनंदित राहावं, हम आनंदित रहे, आम्ही सार्वकालिक जीवन जगावं. अनंतकालिक जीवन प्राप्त यासाठी करें। तू आपला एकुलता एक पुत्र बलिदान केला परमेश्वर. इसलिए आपने इकलौते पुत्र का आपने बलिदान तू दिया। आमच्यावर प्रेम करतो परमेश्वर. आप हम पर प्रेम करते तू हैं। म्हणला मी तुमच्यावर सदैव राहीन परमेश्वर. आपने कहा कि आप हमारे साथ हमेशा मी रहेंगे, दगा देणार नाही, कभी धोखा नहीं मी देंगे, कधी अर्धवट तुम्हाला रस्ते सोडणार नाही, अधूरी अधूरी यात्रा में नहीं छोड़ेंगे, मी शेवटपर्यंत तुमच्यावर राहील. अंत तक आप हमारे साथ चलेंगे। माझ्यावर विश्वास ठेवा, मुझ पर विश्वास माझ्या रखें। वचनावर विश्वास ठेवा. मेरे वचनों पर विश्वास प्रभू रखें। आज आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवत आहोत प्रभु परमेश्वर. आज आप पर विश्वास रखते आम्ही हैं। तुझ्या वचनावर विश्वास ठेवत आहोत परमेश्वर. आपके वचनों पर कारण विश्वास तू रखते हैं, सत्य देव आहे परमेश्वर. क्योंकि आप सत्य परमेश्वर है। तू न बदलणारा देव आहे परमेश्वर. आप ना बदलने वाले तू आपलं परमेश्वर वचन हैं। पूर्ण करणारा देव आहे आप परमेश्वर. अपना वचन पूरा करने वाले आज परमेश्वर आम्ही हैं। तुझ्यावर विश्वास ठेवते परमेश्वर. आज हम आप पर विश्वास जो रखते हैं। आमच्यामध्ये अविश्वास आहे परमेश्वर, जो हमें अविश्वास है, जो आमच्यामध्ये संशय आहे परमेश्वर, जो हमें सवाल है, जो आमच्यामध्ये भय आहे परमेश्वर, जो हमें डर है, जो आमच्यामध्ये भयानक सैतान आहे जो परमेश्वर, हमें डर पैदा करने वाला शैतान है, प्रभू येशूच्या नावात दूर कर परमेश्वर. प्रभु यीशु मसीह के नाम में आप दूर कर दें। प्रभू येशूच्या नावात ते संशय घालून टाक प्रभु परमेश्वर. यीशु मसीह के नाम में उस सवाल को आप निकाल फेंक। भयाची जागा विश्वासाने घेऊ दे परमेश्वर. डर की जगह विश्वास लें। प्रभू विश्वास तू आमचा वाढव परमेश्वर. प्रभु हमारा विश्वास आप बढ़ाएं। आम्हाला हिम्मत दे, धैर्य दे परमेश्वर. हमें हिम्मत और धीरज से भर दें। सामर्थ्य दे परमेश्वर. आपके सामर्थ्य से भर दें और लोकांना स्थिर कर परमेश्वर. और लोगों को स्थिर रखें। आज सर्वजण तुझ्यासमोर उपस्थित आहे परमेश्वर. आज सभी लोग आपके सामने जो मौजूद हैं, अनेक जण आजारी आहे परमेश्वर. अनेक लोग जो बीमार हैं, अनेक जण करोना व्याधीत सापडलेले परमेश्वर. अनेक लोग कोरोना बीमारी में, वेगवेगळ्या आजारामध्ये सापडलेले परमेश्वर. अलग अलग बीमारी में हैं, अनेक जण हॉस्पिटलमध्ये आहे परमेश्वर. अनेक लोग अस्पताल में अनेक हैं, जण घरी पण आहे परमेश्वर. अनेक लोग जो घर पर हैं। प्रभू येशू आम्ही तुला आज्ञा करतो परमेश्वर. प्रभु यीशु आज
हम आपसे विनती करते हैं प्रभू येशू आम्ही तुला विनंती करतो परमेश्वर प्रभु यीशु आज हम आपसे विनती करते प्रभू हैं तुझ्या नामात सर्व लोकांना तू बरे कर प्रभु परमेश्वर यीशु आपके नाम में आप सब लोगों को चंगाई तुझ्या दें नामात त्या लोकांना बरे कर परमेश्वर आपके नाम में आप उनके चंगाई तुझ्या दें नामात स्पर्श कर परमेश्वर आपके नाम में आप उन्हें छू लें या व्याधीतून तू मुक्त कर परमेश्वर आप इस बीमारी से उन्हें चंगाई दें अनेक जण बंधनात आहे अनेक लोग बंधनों में प्रभू हैं। येशूच्या नामात ते बंधन तोड परमेश्वर प्रभु यीशु आपके नाम में बंधन तोड़ दें अनेक व्यसनात आहे अनेक लोग जो नशे के आदी हैं अनेक बंधनात सापडलेले लोक आहे अनेक लोग जो बंधनों में हैं अनेक पापात आहे परमेश्वर अनेक लोग पापों में प्रभू हैं यांना पश्चाताप करणं तू संधी दे परमेश्वर परमेश्वर इन्हें मन फिराव करने का आप मौका दे यांना पश्चाताप बुद्धी दे परमेश्वर इन्हें मन फिराव करने की आप बुद्धि दे यांच्या चुकांची आपण यांना क्षमा कर परमेश्वर इन्हें गलतियों की अपराधों की आप इन्हें क्षमा करें यांचा उद्धार कर परमेश्वर इनका आप उद्धार करें यांना नाशीतून तू वाचव इन्हें परमेश्वर नाश से आप बचाएं अनेक कुटुंबात काळजी आहे परमेश्वर अनेक परिवार में जो चिंताएं हैं अनेक कुटुंबात समस्या प्रश्न आहे परमेश्वर अनेक परिवार में जो प्रश्न समस्याएं हैं अनेक घरात गोंधळ आहे परमेश्वर अनेक परिवार जो उलझे हुए हैं अनेक घरात दारिद्र्य आहे परमेश्वर अनेक परिवार में दरिद्रता है अपयश आहे परमेश्वर अपयश है अशा लोकांकडे तू पहा परमेश्वर ऐसे लोगों की ओर आप देखें तू म्हणला मी घर बांधेल परमेश्वर आपने कहा कि मैं घर मी बांधूंगा घर सुंदर बांधेल परमेश्वर मैं सुंदर घर बांधूंगा परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणारा श्रम व्यर्थ आहे परमेश्वर अगर परमेश्वर आप घर नहीं बांधते तो बांधने वाले की श्रम व्यर्थ प्रभू है या कुटुंबाकडे तू अवलोकन कर परमेश्वर परमेश्वर आप इन परिवार की ओर आए घराघरातील समस्या सोडव परमेश्वर घर घर की समस्याएं घराघरातील छुड़ाए प्रश्न सोडव परमेश्वर घर घर की समस्याएं छुड़ाए घरात तू शांती आण घर परमेश्वर में शांति लाए घराघरात तू व्यवस्था आण परमेश्वर घर में व्यवस्था लाए घराघरात शिस्त व्यवस्था आण परमेश्वर घर घर में व्यवस्था लाए ज्यांची घराची मोडते त्याची उभारणी कर जो घर पूरी तरह से बिखरे हुए हैं, उनके घर आप बनाए घराघरात तू कार्य कर और परमेश्वर घर घर में अपना कार्य करें घराघरात तू आशीष दे घर घर में आप आशीष दें जे लोक उद्योग करतात जो परमेश्वर लोग उद्योग करते त्यांना हैं बरकत दे परमेश्वर उन्हें आप बरकत दें जे शिक्षण करतात परमेश्वर जो शिक्षा लेते त्यांच्या हैं शिक्षणात त्यांची उन्नती कर उनकी परमेश्वर शिक्षा लेने में उनकी बढ़ोतरी करें अनेक जण काळजी चिंतेमध्ये आहे अनेक परमेश्वर. लोग जो चिंताओं में हैं तुझ्या नामात सोड परमेश्वर आपके नाम में ज्या छुड़ाए घरात संतती नाही परमेश्वर जिस घर में संतान नहीं त्यांना तू संतती देऊन टाक परमेश्वर. आप उन्हें संतान दें संततीद्वारे त्यांचं कुटुंब पूर्ण कर संतान द्वारा उनका परिवार आप पूरा करें त्यांना तू अनुभव दे परमेश्वर. उनको आप अपना अनुभव या दें सर्वांना आम्ही तुझ्या समोर ठेवतो इन परमेश्वर. सब को हम आपके सामने रखते हैं सर्वांनी तुला ओळखावा सभी आपको पहचाने विश्वास स्थिर राहावा विश्वास में स्थिर रहें तुझी प्रतीक्षा करावी आपकी प्रतीक्षा करें परमेश्वर किती चांगल्याचा अनुभव घ्यावा परमेश्वर की इतने अच्छी इसका अनुभव तुझ्यांना मिले। अनुभव दे आप अपना अनुभव दें यांच्याकडून तुझं गौरव होऊ दे और परमेश्वर. इनके द्वारा आपका गौरव तुझंच गौरव होऊ दे परमेश्वर. आपका गौरव ही हो। सर्व प्रार्थना विनंती ये सब प्रार्थना प्रभू विनती तुझ्या नामात पूर्ण कर परमेश्वर. आपके नाम में आप पूरी करें तुझंच गौरव आपका गौरव प्रवेश नाम मागतो म्हणतो आहे प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते हैं इसे आमीन. सुने आमीन प्रेस लॉर्ड. प्रभु की स्तुति हो पुन्हा एक वार पुढच्या बुधवारी फिर एक बार अगले बुधवार पुन्हा आम्ही भेटू हम आपसे मिलेंगे देवाच्या वतीने आम्ही मार्गदर्शन करू परमेश्वर की ओर से आपको मार्गदर्शन देंगे देव आम्हाला सहाय्य करेल परमेश्वर हमें सहायता देंगे देव आम्ही देवाचं गौरव करू हम परमेश्वर का गौरव करेंगे स्थिर राहा स्थिर रहें शांतीने राहा शांति में जिए आनंदित राहा आनंदित रहें विश्वासात चालत राहा विश्वास में चलते रहें देव आमची काळजी घेईन परमेश्वर हमें Praise देखभाल Lord. करेंगे प्रेज द लॉर्ड